ज्याच्यामुळे तुमचे केस लॉंग टर्म हेल्दी राहतील आणि गळणार पण नाही. तर ऑइल न लावणं हा पहिला रिझन आहे. आपल्या पचनाचा म्हणजे आपण जे फूड खातो, जेवण खातो त्याचा आणि पिंपल्स येण्याचा किंवा केस गळती होण्याचा काही संबंध म्हणजे आपल्याला जेवढी तहान असेल तेवढ्या प्रमाणात पाणी पिलं पाहिजे. कोणत्या नेमकं कशामुळे होतं ते सांगा. किंवा अग्नीचा आणि चेहऱ्यावरती पिंपल्स येण्याचा, केस गळतीचा नक्कीच खूप घनिष्ठ संबंध आहे. तिथून सुरुवात झाली माझ्या स्वतःच्या योगा जर्नी. स्किन छान आणि राहील असं पाहिजे तर त्यांनी लिंबू पाणी सकाळी पिलं तरी चालतं. कोणतं डिटॉक्स वॉटर आहे जे आपण पोट साफ होण्यासाठी पिऊ शकतो. मग त्यावेळी पोट साफ होण्यासाठी नॉर्मल विचार केला तर ह्याच्या प्रकृती आहे त्याचा आणि आपल्या पिंपल्सचा कशा पद्धतीने संबंध असतो. म्हणजे लोकांमध्ये पिंपल्सचं प्रमाण जास्त दिसतं. याच्यामुळे पिंपल्स येतात. म्हणजे स्किन किंवा पिंपल्सचे प्रॉब्लेम्स असेल तर वमनचा छान फरक पडतो. काही अशा आयुर्वेदिक प्रॅक्टिसेस आहेत त्या फॉलो करून सुद्धा आपण आपली स्किन छान ठेवू शकतो. शतधौत म्हणून एक सांगितलेले मेकअप करून पण स्किन आपली आपण मेंटेन करू शकतो. एक दोनदा वापरलं तरी छान, म्हणजे पिंपल्स बऱ्यापैकी कमी झालेले. केसांना तेल लावलं पाहिजे. ते तेलाचं सिलेक्शन करणं इम्पॉर्टंट. केस गळती थांबेल आणि स्किन सुद्धा चांगली होईल. आजच्या पॉडकास्टची सुरुवात आपण करणार आहोत एका स्टोरीने, आणि ती स्टोरी आहे माझी आणि माझ्यासारख्या हजारो मुलींची जे आपल्या पिंपल्सच्या त्रासाने परेशान आहेत. फक्त पिंपल्स नाही तर आजकाल ट्रेंडिंगमध्ये असणारा टॉपिक तो म्हणजे केस गळती. येस, सो ऑलमोस्ट गेल्या 10 वर्षापूर्वी माझ्या फेसवरती असे काहीचे पिंपल होते की मलाच माझ्याकडे आरशामध्ये बघू नाही वाटायचं. आणि जसं प्रत्येक मुलीची इच्छा असते की कॉलेज वयामध्ये स्पेशली आपण सुंदर दिसायला हवं, आपली स्किन छान हवी, आपण प्रेझेंटेबल दिसायला हवं, या सगळ्या गोष्टी माझ्याही मनामध्ये होत्या. आणि त्यामुळे मी आणि माझ्या आईने जवळपास 100पेक्षा जास्त हॉस्पिटल्स पालथे घातले. पण प्रत्येक हॉस्पिटलमध्ये आम्हाला एकच उत्तर मिळत होतं, ते म्हणजे ही क्रीम लावा, तो फेस वॉश वापरा, हे करा, ते करा. पण त्याचं मूळ कारण काय आहे किंवा मूळ कशामुळे ते पिंपल्स मला येत आहेत हे मात्र मला कोणीच सांगितलं नाही. आणि याच्यावरती मला सोल्युशन मिळालं ते म्हणजे एका आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कोर्समध्ये. मी 8 दिवस एका कोर्ससाठी गेले होते आणि माझा काहीच फोकस नव्हता माझ्या पिंपल्सवरती. इवन मी आरशात पण बघत नव्हते, तेवढाही वेळ नव्हता त्या कोर्समध्ये. पण तो कोर्स झाल्यानंतर माझ्या चेहऱ्यावरती जवळजवळ 50% पिंपल्स कमी झाले होते. मग त्यावेळेस मी सरप्राईज झाले. मी तर औषधंही खाल्ली नव्हती, मी कुठल्या क्रीम्सही त्या 8 दिवसामध्ये लावल्या नव्हत्या. मग माझ्या फेसवरचे पिंपल्स गेले तरी कसे हा प्रश्न मला पडला. आणि तिथून सुरुवात झाली माझ्या स्वतःच्या योगा जर्नीची आणि आयुर्वेद जर्नीची. त्याच्यानंतर मी TTC म्हणजेच टीचर ट्रेनिंग कोर्स केला. त्याच्यामध्ये मी शरीर शुद्धी क्रिया शिकल्या आणि त्यामध्ये शरीर शुद्ध झाल्यानंतर आपले पिंपल्ससुद्धा जातात हे मला समजलं. आणि नंतर माझ्या आयुष्यामध्ये आला तो आयुर्वेद. येस, मलाही माहिती आहे की अशा भरपूर मुलं आहेत की जी या पिंपल्सच्या त्रासाने खूप जास्त परेशान आहेत आणि त्यांना माहितीच नाही आहे की नेमकं काय करायचं आणि कशा पद्धतीने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. तर फक्त माझी स्टोरी नाही तर अशा असंख्य मुलांची स्टोरी घेऊन आज आपल्याकडे एक स्पेशल गेस्ट आलेले आहेत, ज्या कॉस्मॅटोलॉजिस्ट आहेत, ज्यांचं नाव आहे डॉक्टर प्राजक्ता गणेशवाडी. त्यांचं क्लिनिक आहे कोल्हापूरमध्ये. त्यांच्या क्लिनिकचं नाव आहे सदामंगलम आयुर्वेद. तर वेलकम प्राजक्ता मॅम, तुमचं खूप खूप स्वागत आहे स्नेहयोगाच्या पॉडकास्टवरती. धन्यवाद. येस, सो थोडक्यात तुमचं इंट्रोडक्शन आमच्या ऑडियन्सला द्याल? हो, मी गेली 12 वर्ष आयुर्वेदिक प्रॅक्टिस करते कोल्हापूर येथे सदामंगलम आयुर्वेद या क्लिनिकमध्ये. आणि माझ्याकडे बरेचसे ह्याचे स्किन आणि हेअरचे ट्रीटमेंट्स घ्यायला बरेचसे पेशंट्सची, म्हणजे ते जास्त फ्लो पेशंट्सचा तो होता की स्किन आणि हेअर ट्रीटमेंटसाठी. मग त्यामध्ये जरासं स्पेशलायझेशन करून मी ती प्रॅक्टिस जास्त सेट केली. त्यामध्ये पण जास्त करून आयुर्वेदिक हे मेडिसिन्स किंवा ट्रीटमेंट्स करून त्यांचे रूट कॉज ट्रीट करून बऱ्यापैकी त्यांना रिझल्ट्स छान मिळालेले आहेत. एक्झॅक्टली. सो मला पण हाच प्रॉब्लेम आला होता की लोक मूळ कारण काय आहे, रूट कॉज काय आहे, ते पिंपल्स येत आहेत किंवा केस गळत आहेत त्याच्या पाठीमागे, त्याबद्दल कोणीच बोलत नाही. आणि मला वाटतं आयुर्वेद किंवा तुमच्यासारखं डॉक्टर्स ही अशी एक आपल्या समाजाला वरदान आहे की ते लोक एटलीस्ट सांगतात की बाबा काय प्रॉब्लेम आहे आणि कशा पद्धतीने आपण ते ट्रीट करू शकतो. सो यालाच धरून माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा असेल की बऱ्याच लोकांना असं वाटतं की पिंपल्स येतात तर ते धुळीमुळे असू शकतात किंवा व्हॉट एव्हर, भरपूर रिझन असतात. असंही म्हटलं जातं की वयात आलं की पिंपल्स येतात, मुलींचे हार्मोनल चेंजेस होतात किंवा इव्हन मुलांमध्ये हार्मोनल चेंजेस झाल्यामुळे पिंपल्स येतात. भरपूर सारी कारणं आहेत. पण त्याच्यामध्ये मला स्पेसिफिकली हा प्रश्न विचारायला आवडेल की आपल्या पचनाचा म्हणजे आपण जे फूड खातो, जेवण खातो त्याचा, आपल्या पोटामध्ये डायजेशन होण्याचा आणि पिंपल्स येण्याचा किंवा केस गळती होण्याचा काही संबंध असतो का?
हो, आपल्या डायजेशनचा म्हणजे आयुर्वेदात त्याला अग्नी म्हटलेलं आहे. अग्नी ही कन्सेप्ट आहे. म्हणजे जी आपल्याला भूक लागते किंवा जी आपली पचनशक्ती आहे, पचनसंस्था आहे, त्या सगळ्याला अग्नी म्हणतात आयुर्वेदात. मग ती जर व्यवस्थित असेल, ती जर नॉर्मल असेल, तर मग आपल्याला कुठलेच आजार होत नाहीत. पण ते जर इंडायजेशन झालं, पचन बिघडलं, पोट साफ नाही झालं, कॉन्स्टिपेशन झालं, तर मग त्याचं रिफ्लेक्शन म्हणून हेअरफॉल होणं, स्किनवरती पिंपल्स येणं, स्किन टॅन होणं वगैरे अशा गोष्टी दिसतात. त्यामुळे डायजेशन आणि किंवा अग्नीचा आणि चेहऱ्यावरती पिंपल्स येण्याचा, केस गळतीचा नक्कीच खूप घनिष्ठ संबंध आहे. गट आपलं चांगलं असेल, जर आपलं डायजेशन चांगलं असेल, तर मग ते चांगल्या पद्धतीने आपण जे काही खाऊ ते ॲब्झॉर्प्शन चांगलं होतं आणि मग त्याचं रिफ्लेक्शन चांगलं आपल्या स्किन आणि हेअरवरती दिसतं. ओके. सो बेसिकली जसं म्हणतात की आतून शरीर स्वच्छ असेल तर तुमची स्किन बाहेरून सुद्धा स्वच्छ दिसणार आहे. तर मग आपण अशा काय गोष्टी आहेत ज्या फॉलो करू शकतो की जेणेकरून आपल्याला पिंपल्स येणार नाहीत, कारण त्याचं कनेक्शन आपल्या गटसोबत आहे. अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही सजेस्ट कराल? तशा बऱ्याच गोष्टी आहेत. सर्वप्रथम मी पाण्याचं हे सांगेन की सगळी नवीन जी पिढी आहे की तरुण मुलं मुली वगैरे जास्त आहेत किंवा इवन काम करणारे वगैरे ऑफिस वर्किंग करणारे हे आहेत, महिला आहेत किंवा पुरुष आहेत, तर ते पाणी जरासं कमी इनटेक होतो पाण्याचा. ओके. आणि पण त्याचा मग पाणी कमी पिलं की मग हायड्रेशन कमी होतं शरीरात. मग त्याचा मग त्यामुळे मग स्किनवरती डिहायड्रेशन टाईपमध्ये रिंकल्स येणं किंवा थोडंसं स्किन डल वाटणं, टॅनिंग होणं अशा पद्धतीने दिसतं ते. त्यामुळे पाण्याचं प्रमाण जरासं आपण रेग्युलर म्हणजे ठेवायला पाहिजे. आपल्याला जेवढी तहान असेल तेवढ्या प्रमाणात पाणी पिलं पाहिजे आयुर्वेदानुसार. ओके. पण आता ह्या पण क्वेश्चनमध्ये जसं तुम्ही म्हणालात की पाणी प्यायला हवं व्यवस्थितपणे, पण बरीच लोक ह्याच्यामध्ये पण एक मोठी चूक करतात. ते म्हणजे लोक काय काय अलार्म लावून पाणी पितात ना. भरपूर लोकांना सवय नाही, मला पाणी 8 लिटर पाणी पिलं पाहिजे, 10 लिटर पाणी पिलं पाहिजे, जेणेकरून हायड्रेटेड मी राहायला पाहिजे. तर हे बरोबर आहे का? नाही, मी म्हटलं तसं फक्त म्हणजे अतिप्रमाणातही कुठली गोष्ट करू नये. त्यांनी पण आपल्याला परत दुष्परिणाम दिसतात शरीरावर. मग जास्त पाणी पिलं किंवा जेवणानंतर पाणी पिलं तर वजन वाढणं असं सांगितलेलं आहे. त्यामुळे आपल्याला तहान लागली असेल त्या टायमिंगला पाणी प्यायचं. आणि उष्णपान सांगितलेलं आयुर्वेदात, म्हणजे सकाळी उठल्या उठल्या कोमट पाणी प्यायचं. मग त्यामध्ये आपण थोडंसं हर्ब्स हे करून इन्स्टिल करून म्हणजे हर्बल वॉटर वगैरे घेऊ शकतो. म्हणजे जर आपल्याला उष्णतेचा त्रास असेल तर रात्री धन्याचे म्हणजे धनिया असतं, धने अख्खे असतात, ते जर असे चेचून 1-2 चमचे कॉपर व्हेसलमध्ये ठेवून ते पाणी आपण कोमट करून पिऊ शकतो. ज्यांना हीटचा त्रास आहे त्यांना. ज्यांना नॉर्मल थोडंसं जस्ट हे पाहिजे आपल्याला विटॅमिन सी वगैरे किंवा स्किन छान राहील असं पाहिजे, तर त्यांनी लिंबू पाणी सकाळी पिलं तरी चालतं. पण पित्त प्रकृती असेल तर लिंबू पाणी त्यांना चालत नाही सकाळी. किंवा आलं पण जास्त डायजेशनसाठी चांगलं आहे. जिरे आलं घातलेलं पाणी तुम्ही सकाळी घेऊ शकता उठल्यावर. अशा पद्धतीने थोडं कस्टमाइज्ड वॉटर इनटेक घेऊ शकता. किंवा मध्ये मी बालीमध्ये गेले होते तर तिथे सगळीकडे हे होतं, म्हणजे ती ह्युमिड क्लायमेट आहे, बेटसारखं आहे त्यामुळे बऱ्याच ठिकाणी. त्यामुळे त्यांनी ते असे फिल्टर्स केले होते ज्याच्यामध्ये सगळे संत्री मोसंबी कट करून ते पाण्यामध्ये घातलेले होते आणि ते पाणी प्यायचे ते रोज. म्हणजे ॲज अ नॉर्मल पण पिताना तेच पाणी प्यायचे. मग ते आपल्याला छान असे ते हायड्रेटेड पण वाटायचं आणि त्या सगळे ते विटॅमिन्स मिनरल्स सगळे ते फळांमधले आपल्याला इनटेक लगेचच व्हायचं. त्यामुळे तिथे स्किन वगैरे सगळ्यांची अशी छान असं दिसायची तिथल्या सगळ्या ह्यांची लोकांची. मग असं आपण हर्बल वॉटर वगैरे म्हणजे असं फ्रुट्स इंड्यूस केलेलं वॉटर वगैरे घेऊ शकतो. अशी सिंपल पाण्यापासून आपण सुरुवात करू शकतो की थोडंसं स्किनला छान हे करते. सो याच्यामध्ये जसं तुम्ही सांगितलं वेगवेगळ्या प्रकारचे पाणी आपण पिऊ शकतो. त्याच्यामध्ये डिटॉक्स वॉटर आजकाल खूप फेमस डिटॉक्स वॉटर. सो डिटॉक्स वॉटरमध्ये स्पेसिफिकली पोट साफ होण्यासाठी, कारण आपण जसं म्हणलं की आपल्या डायजेशनचा आणि आपल्या पिंपल्सचा खूप घनिष्ठ संबंध आहे जसं तुम्ही म्हणालात, तर असं कोणतं डिटॉक्स वॉटर आहे जे आपण पोट साफ होण्यासाठी पिऊ शकतो? पोट साफ होण्यासाठी ॲक्च्युली थोडेसे माइल्ड लॅक्झेटिव्ह सांगितलेले आहेत की त्रिफळा आहे आयुर्वेदात सांगितलं. मग तो आपण गरम पाण्यातून रात्री त्रिफळा चूर्ण घेऊ शकतो. नॉर्मल हे काळे मनुके जे आहेत ना ते तुम्ही पोट साफ होण्यासाठी किंवा लघवी साफ होण्यासाठी असे वापरू शकता. काळे मनुके म्हणजे ब्लॅक रेझिन्स, ते मूठभर म्हणजे 10-15 तरी ते भिजवायचे, रात्री दुपारी भिजवायचे आणि रात्री जेवल्यानंतर वॉकिंग करत शतपावली करत खायचे. मग ते सकाळी त्याचा डायजेस्ट होऊन छान आपलं पोट वगैरे साफ होतं. आणि प्लस त्याच्यामध्ये HB पण असतं जास्त प्रमाणात. त्यामुळे जर आपल्याकडे आयर्न डेफिशियन्सी असेल बॉडीमध्ये तर मग ती पण भरून येते. त्यामुळे त्याचे दोन्ही पण बेनिफिट्स आहेत. मग त्यामुळे पोट साफ होण्यासाठी नॉर्मल विचार केला तर तुम्ही काळे मनुके भिजवून खाऊ शकता. अच्छा, सगळ्यात बेस्ट जर काही राहील पोट साफ होण्यासाठी तर काळे मनुके भिजवून आपण खाऊ शकतो. ग्रेट. सो जसं आता तुम्ही म्हणालात की जर पित्त प्रकृती असेल तर लिंबू पाणी घेऊ नये. आता बाकी मग वात प्रकृती आणि कफ प्रकृतीसाठी चालेल लिंबू पाणी, बरोबर. तर मग आता ही जी प्रकृती आहे आपली, बऱ्याच लोकांना माहिती नसते निवेस प्रकृती, पण
आता आयुर्वेद फेमस होत चालले, लोक आयुर्वेदाकडे वळतात आहेत. सो लोक नाडीशुद्धी करून आपली आपली प्रकृती माहिती करून घेत आहेत. सो ह्या ज्या प्रकृती आहेत त्याचा आणि आपल्या पिंपल्सचा कशा पद्धतीने संबंध असतो? म्हणजे ह्याच्यामध्ये काही असं जाणवतं का की बाबा या स्पेसिफिक प्रकृतीच्या लोकांना पिंपल्स येतातच किंवा यांना येत नाहीत, असं काही आहे का? हो, आपली प्रकृती जी ती जन्मतःच आपलं म्हणजे बाळ जेव्हा आईच्या पोटात असतं तेव्हाच ती हे होते, बरोबर. तयार होते. मग फक्त बाहेर आल्यानंतर त्याच्या लक्षणांवरून म्हणजे केसांच्या प्रकारावरून किंवा स्किनच्या टाईपनुसार आपण ती थोडीशी बघितल्यावरती आम्ही डॉक्टर्स असल्यामुळे लक्षात येतं. आणि सेकंडली आम्ही नाडी पण चेक करून मग आम्ही ते कुठला दोष इम्बॅलन्स आहे किंवा कुठली प्रकृती आहे ते लक्षात येतं. मग जनरली पित्त प्रकृतीच्या लोकांमध्ये पिंपल्सचं प्रमाण जास्त दिसतं किंवा ज्यांना जास्त ऑइली स्किन आपण म्हणू तशा पद्धतीचे ज्यांची आहे ऑइली स्किन त्यांना पिंपल्सचं प्रमाण असतं जास्त. ओके. सो डेफिनेटली म्हणजे माझी पित्त प्रकृती आहे. आता याच्यामध्ये अगेन पित्त प्रकृती पण आहे, तर त्याच लोकांच्या फेसवरती मला असं वाटतं की ऑइल जास्त सिक्रेट होतं रादर दॅन कफ और वात प्रकृतीच्या लोकांची तर स्किन डेफिनेटली खूप जास्त ड्राय असते. सो पण तरी सुद्धा वात प्रकृतीच्या लोकांमध्ये पिंपल्सचं प्रमाण बघितलं जातं किंवा त्यांच्या चेहऱ्यावरती पिंपल्स येतात. ह्याच्या पाठीमागचं काय? त्याच्या मागे कसं वात प्रकृतीच्या लोकांमध्ये क्रूर कोष्ठ असतो सांगितलेला, म्हणजे त्यामुळे कॉन्स्टिपेशन असतं त्यांच्यामध्ये भयानक, आणि प्लस त्यांची ड्राय पण स्किन असते त्यामुळे त्यांच्याकडे हायड्रेशन पण थोडंसं कमी असतं. त्यांनी तूप तेल वगैरे अशा गोष्टी त्यांनी आहारात घेतल्या पाहिजेत जास्त प्रमाणात किंवा लावल्या पण पाहिजेत वरती, कारण की ड्राय स्किन हेच वाताचं हे आहे. बरोबर. मग त्यामुळे त्या ड्राय स्किनला आपल्याला कॉम्बॅट करायला मॉइश्चरायझिंग काहीतरी गोष्टी अशा वरून लावायला पाहिजे. म्हणजे त्याच्यात वेगळ्या प्रकारे औषधी तूप आहेत, तेल आहेत, ते तुम्ही कस्टमाइज्ड डॉक्टरांशी कन्सल्ट करून वापरू शकता. त्यामागे आणि त्यांचे असे ब्लॅक कलरचे छोटे छोटे असतात ते नंतर ब्लॅक पिगमेंटेशन जास्त राहतात. त्याच्या मागे तेच की इंडायजेशन आणि कॉन्स्टिपेशन हा मेन त्यांच्या मागे रिझन असतो की ड्राय स्किनच्या पेशंट्समध्ये. ओके. आणि पित्त प्रकृतीच्या लोकांमध्ये भरपूरदा ऍसिडिटी बघितली जाते. सो ऍसिडिटी आणि पिंपल्सचा पण काही रोल असतो, संबंध असतो? त्याचा ऍसिडिटीमुळे पण परत इंडायजेशनचा एक प्रकार आपण कन्सिडर करता येईल. ऍसिडिटीमुळे जास्त ऍसिड रिफ्लक्स किंवा थोडीशी हीट बॉडीमध्ये जास्त जनरेटेड असते, मग त्यामुळे ती हीट बाहेर मग ते पिंपल्सच्या स्वरूपात बाहेर पडते असं होतं. त्यामुळे ऍसिडिटी किंवा पित्त प्रकृतीच्या लोकांमध्ये मग त्यामुळे पिंपल्स येतात जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळतात. आपल्याला ऍसिडिटी ट्रीट केली तरी बऱ्यापैकी मग ते पिंपल्स पण कमी होतात, ट्रीट होऊन जातात. ट्रू. सो आता माझं सांगते मी, जसं की मला खूप जास्त पिंपल्स यायचे तर मी शरीरशुद्धी क्रियेमध्ये पण स्पेसिफिकली मी लघुशंख प्रक्षालन आणि बस्ती क्रिया मी केली होती. तर बस्ती मी ऑलमोस्ट 7 दिवस घेतली होती कंटिन्युअसली. तर त्यानंतर मला वाटतं माझ्या पिंपल्समध्ये ऑलमोस्ट 75-80% फरक जाणवला होता. म्हणजे मला त्यावेळेस मेन रिझन कळालं की कॉन्स्टिपेशन हे मेन रिझन होतं माझ्या पिंपल्सच्या पाठीमागे. आणि आता पण कधी पोट साफ नाही झालं व्यवस्थित किंवा पिरियड्समध्ये तर त्यावेळेस पिंपल्स येतात माझ्या फेसवरती. सो मला असं वाटतं की हे भरपूर लोकांना हा प्रॉब्लेम आहे किंवा हे लोकांना कदाचित आता माहिती पण होईल की याच्यामुळे पिंपल्स येतात. सो आता हे आपण कशा पद्धतीने आपल्या जनरल ऑडियन्सला सांगू शकतो की ते काय करू शकतात? तुमची प्रकृती परीक्षण पहिला करायला पाहिजे आणि त्याच्यामागे काय रिझन्स आहेत हे म्हणजे पिंपल्स येण्याचे ते आपल्याला शोधायला पाहिजेत. आणि त्यानुसार सीझन वाईज पंचकर्म किंवा डिटॉक्सिफिकेशन सांगितलेले आयुर्वेदात. तुमच्या जवळच्या डॉक्टरांकडे जे पंचकर्म प्रॅक्टिस करतात त्यांच्याकडे जाऊन तुम्ही पंचकर्म करू शकता. मग ज्यांना ॲसिडिटी किंवा ह्याचा पित्ताचा त्रास आहे, आम्लपित्त किंवा जास्त हीट असते शरीरामध्ये, त्यांनी विरेचन म्हणजे जुलाबाचा एक प्रकार आहे औषधी जुलाबाचा, मग तो तुम्ही करू शकता. आणि तो जनरली ऑक्टोबर महिन्यामध्ये करतात, शरद ऋतूमध्ये. आणि मग दुसरं आहे बस्ती, जे तुम्ही केलं होतं ते त्याच्यामध्ये ॲनल रूटमधून टॉयलेटच्या जागेतून आपण मेडिसिन तेल किंवा तूप किंवा काढे असे असतात. तो 8 डेजचा 8 दिवसांची ती प्रोसिजर आहे, ती पण ते करू शकतात. मग त्याच्यामध्ये फक्त कुठले मेडिसिन्स वापरायचे ते डॉक्टर ठरवतात तुमच्या प्रकृती किंवा जे काही तुमचे प्रॉब्लेम्स आहेत त्यानुसार. आणि उलटीचा एक प्रकार आहे त्याचा, ते वसंत ऋतूमध्ये, त्याला वमन म्हणतात. तर तो पण खूप छान हे आहे पंचकर्म. फक्त ते तुम्हाला व्यवस्थित वेळ देऊन आणि सगळं फॉलो करून करायला पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये औषधी तूप खायचं असतं 5 दिवस, 3-4 दिवस मसाज आणि स्टीम असते होल बॉडी. आणि मग जे काही दोष किंवा टॉक्झिन्स आहेत, जास्त करून कफ दोष जो आहे तो आपण उलटी वाट्या औषधी उलट्या करून पेशंटचा बाहेर काढतो. म्हणजे स्किन किंवा पिंपल्सचे प्रॉब्लेम्स असतील तर ते वमनचा छान फरक पडतो त्याच्यावर तशा पेशंट्समध्ये. आणि फोर्थली रक्तमोक्षण, म्हणजे रक्त जर शुद्ध असेल तर मग कुठलेच आपल्याला त्वचारोग होत नाही. त्यामुळेच रक्त हा चौथा धातू पण सांगितलेला आहे, दोष सांगितलेला आहे सुश्रुताचार्यांनी. त्यामुळे
त्यामुळे रक्तमोक्षण करणं म्हणजे जर तुमचं एज आणि वेट बसत असेल तर डेली 3 ते 6 महिन्यानंतर तुम्ही ब्लड डोनेशन केलं तरी एक प्रकारे रक्तमोक्षणच होतं. त्यामुळे तुम्ही ते पण करू शकता किंवा मग आयुर्वेदिक डॉक्टरांकडे जाऊन फक्त पिंपल्स असेल किंवा काही पॅचेस असतील चेहऱ्यावरती, ब्लॅक पॅचेस, हायपर पिगमेंटेशन वगैरे, मग त्या पिंपल्सवरती ते जळू लावतात. जळू म्हणून एक हे असतात, किडे असतात, मग ते तिथले फक्त दूषित रक्त पितात आणि मग पिंपल्स येण्याचं प्रमाण वगैरे कमी होतं. किंवा फंगल इन्फेक्शन आहे तिथे पण आम्ही जळू वगैरे लावतो. आणि ते बरोबर तो जो पॅच आहे तो पूर्ण नॉर्मल स्किनचा म्हणजे जसं ती रक्त पिते तसं तो पूर्ण तो ब्लॅकिश झालेला, रेडिश झालेला पॅच तो पूर्ण नॉर्मल स्किनचा झालेला दिसतो लगेचच. आणि काही इंटरनल मेडिसिन्स आहेत जसं की आवळा आहे किंवा स्किनवर काम करणारे काही मेडिसिन्स आहेत, ज्येष्ठ मध आहे, ते इंटरनल डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतले किंवा त्याचे लेप्स वगैरे पण आहेत काही प्रकारचे, ते चूर्णांचे मेडिसिन्सचे लेप लावले तरी छान रिझल्ट्स मिळतात. ओके. सो आता जसं तुम्ही सांगितलं की एक्सटर्नली पण आपण काही लेप वगैरे लावतो, तर आजकाल आपण बघतो की जे डे रुटीन आहे, नाईट रुटीन आहे स्किन केअरमध्ये ते भरपूर लोक फॉलो पण करतात. सो याच्यामध्ये व्हॉट डू यू थिंक की बाबा हे खरंच आपल्या शरीराला, त्वचेला गरजेचं आहे का काही अशा आयुर्वेदिक प्रॅक्टिसेस आहेत त्या फॉलो करून सुद्धा आपण आपली स्किन छान ठेवू शकतो? ज्यांना खरंच म्हणजे आपली स्किन व्यवस्थित ठेवायची आहे ना चेहऱ्याची वगैरे, तर त्यांनी एक डेली रुटीन आपलं केलं पाहिजे, ठरवून केलं पाहिजे. फक्त कुठलेही रॅन्डम प्रोडक्ट्स किंवा हे न वापरता आपल्याला स्किनला जे सूट होतील आणि ते पण व्यवस्थित कॉस्मेटॉलॉजिस्टकडे किंवा स्किन स्पेशलिस्ट किंवा आयुर्वेदिक जे हे प्रॅक्टिस करतात फक्त स्किन ट्रीटमेंट्स वगैरे, अशा डॉक्टरांकडे जाऊन सल्ला घेऊन त्यांचा, मग तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्हाला जे काही सूट होतात ते तुम्ही प्रोडक्ट्स वापरून तुमचं डेली रुटीन ठेवलं चालू किंवा जे काही आहारामध्ये वगैरे आहे तुम्ही बदल करून ते तुम्ही ठेवू शकता. पण मी म्हटलं तसं डिटॉक्सिफिकेशन म्हणजे पंचकर्माच्या प्रोसेसेस एक वर्षातून एकदा दोनदा तुम्ही केल्या पाहिजेत. तसंच प्राणायाम आणि योगासन जे तू करतेच नेहमी, ते आपण ऑब्झर्व करतो की जे काही योगा करणारे लोक आहेत त्यांच्या चेहऱ्यावरती छान असं एक वेगळं तेज असतं. त्यामुळे कारण की काय होतं की ऑक्सिजन भरपूर आपल्या प्रत्येक पेशीमध्ये जातो आणि तिथून तो पूर्ण आपल्या बॉडीमध्ये सर्क्युलेट होऊन प्रत्येक ह्याला रेज्युविनेशनचं एक काम होतं ते. त्यामुळे डेली प्राणायाम करणं, योगा करणं आणि पॉझिटिव्ह अफर्मेशन्स ठेवणं, ह्या गोष्टी केल्या तरी बऱ्यापैकी आपली स्किन छान राहते. ट्रू. म्हणजे अगेन आता बाजारामध्ये भरपूर गोष्टी आहेत, भरपूर प्रोडक्ट्स आहेत जे आयुर्वेदाच्या नावाखाली विकले जातात. म्हणजे जसं की आयुर्वेदिक क्रीम्स आहेत, फेस वॉशेस आहेत, इवन मेकअप प्रोडक्ट्स पण आहेत. सो वापरले तरी चालतील. और कारण आता असं आपण ग्लॅमरस दुनियेमध्ये राहतो, वी कांट रेजिस्ट असं की मी नाही करणार, मी नाही लावणार. सो आय वॉज यूज टू लाईक दॅट की मी नाही करणार मेकअप. बट समहाऊ नंतर काही काळानंतर इवन माझे फॉलोअर्सच म्हणायला लागले, मॅडम तुम्ही चांगलं नाही दिसत आहे, मॅडम तुम्ही मेकअप करा, यु नो. सो इट्स आपण असं म्हणू शकतो की ही समाजाची गरज झाली आता. आणि मुलींसाठी मला असं वाटतं की लहानपणापासूनच त्यांच्या डोक्यात हे आहे की मला सुंदर दिसायचंय, मला मेकअप करायचंय, मला आवरून जायचंय, यु नो. आणि आजकाल तर जसं आपण ॲस्ट्रॉलॉजीमध्ये बघतो की तुमचा शुक्र चांगला ठेवायचा असेल तर तुम्हाला मेकअप करायला पाहिजे वगैरे वगैरे. सो या सगळ्या गोष्टी आहेत. सो मेकअप जर आपण म्हणलं की बाबा ठीक आहे मुली तर मेकअप करतातच, म्हणजे आपण आत्ता जरी म्हणलो की नाही करायला पाहिजे तरी पण सगळे करतातच. सो अशा काही स्टेप्स आहेत का की ज्या फॉलो करून आपली आपण मेकअप करून पण स्किन आपली आपण मेंटेन ठेवू शकतो? निश्चितच तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्हाला एक बेसिक कसं आहे, मेकअप तुम्हाला म्हणजे त्यात पण बरेच ब्रँड्स आहेत, मग त्यात तुमच्या स्किनला जे सूट होईल ना तो तुम्ही सिलेक्ट करा. त्यात तो कॉस्ट इफेक्टिव्ह पण पाहिजे, प्लस तुमच्या स्किनला जास्त इरिटेशन करणार नाही असं पाहिजे. मग असे काही प्रोडक्ट्स किंवा मेकअप ब्रँड्स तुम्ही चूज करा जे तुम्हाला सूट होतात. भले ते मग तरी थोडे कॉस्टली असले तरी चालते, पण आपल्या स्किनला काही हानिकारक म्हणजे होता कामा नये. आणि आयुर्वेदिक हे म्हणतात मेकअप किंवा इतर त्याच्यामध्ये थोडेफार म्हणजे त्याचा बेस असेल किंवा थोडं त्यांना ते केमिकल्स मिक्स करायलाच लागतात. त्यामुळे म्हणजे प्युअर आयुर्वेदिक किंवा अशा पद्धतीचं शक्यतो नसतात. त्यातल्या त्यात जरासं मग हर्बल ब्रँड्स किंवा जे हे करतायत, आश्वासन देतात की आयुर्वेदिक आहेत किंवा हर्बल आहेत, ते तुम्ही चूज करू शकता. असे बरेच आहेत. आणि मेकअप करण्याआधी शक्यतो चेहऱ्याला पूर्ण पहिला एखादं औषधी तूप किंवा एखादं औषधी तेल वगैरे तुम्ही लावलात आणि त्याच्यानंतर वरती केला तर मग पूर्ण डिरेक्टली तो लेअर स्किनमध्ये न जाता छान तुम्हाला वरती राहील आणि ते नंतर तुम्हाला वॉश ऑफ करायला पण सोपं जाईल. मग शतधौत घृत म्हणून एक सांगितलेले मेडिसिन आयुर्वेद, म्हणजे 100 वेळा ते धुतलेलं तूप असतं, तर ते तुम्ही घरी पण करू शकता, खूप इझी आहे ते करणं. मग ते तुम्ही ॲज अ मॉइश्चरायझर किंवा बेस म्हणून लावला चेहऱ्याला आणि नंतर मग मेकअप केला तरी चालतो.
ओके ओके ओके. सो मी पर्सनली रुबी ऑर्गॅनिक्स म्हणून एक ब्रँड आहे, तो यूज करता मेकअपसाठी. सो असे काही अजून ब्रँड्स आहेत तुमच्या सजेशनमध्ये जे आपल्या ऑडियन्सला आपण सांगू शकतो? नाही, असं मी त्यांचं ब्रँडिंग केल्यासारखं होईल ते मी अशी कुठले सांगू शकत नाही. पण मी पर्सनली थोडेसे कस्टमाइज तयार करते. काही माझे डॉक्टर फ्रेंड्स आहेत ज्या त्या पण तयार करतात. अच्छा. मी त्यांना कस्टमाइज थोडे करायला सांगते माझ्या पेशंटच्या स्किन टाईपनुसार किंवा कंटेंट्सनुसार. ओके. त्यामुळे तुम्हाला जर पाहिजे असतील ॲज अ कॉस्मेटिक प्रोडक्ट्स किंवा डेली रुटीनसाठी जे एक्नेसिटी हे आहेत, Right. जेल्स आहेत, Right. फेस वॉश आहेत, हां. ते सगळं हर्बल म्हणजे आयुर्वेदिक टाईपचे आम्ही तयार करतो. म्हणजे ग्रेट clinicमध्ये. ग्रेट ग्रेट. यास ते आम्ही जर suggest- कोणाला घ्यायचे असेल तर मी नक्कीच डिटेल शेअर करेन ना, कारण डेफिनेटली कसं आहे ना, ऑथेंटिक लोक रिझल्ट पण छान आहेत. म्हणजे सांगत नाहीत. अँटी एक्नेचे पिंपल हे आहेत, फेस वॉश आहे, ते एक दोनदा वापरलं तरी छान, म्हणजे पिंपल्स Wow. बऱ्यापैकी कमी झालेले आहेत पेशंटचे. ग्रेट ग्रेट. नंतर एक खड्ड्यांसाठीच एक जेल केलेलं आहे, मग ते लावल्यानंतर पण छान रिझल्ट मिळाले त्यांचे. ते असे हे स्कार्स किंवा हे पिट्स आहेत ना, ते पूर्ण भरून येतात. ओके. असे पण काही मस्त. गोष्टी. सो आपण डेफिनेटली याच्यावरती आपल्या ऑडियन्सला सजेस्ट करूयात नक्कीच. ओके. सो आपण स्किनवरती अजून एक प्रश्न, चेहऱ्यावरती तेल सुटणं, ऑइली स्किन. ऑइली स्किनचं, आणि भरपूर लोकांच्या फेसवरती, म्हणजे काय काय लोकांना जरी हे नसेल, जरी त्रास नसेल ऑइली स्किनचा, पण जनरली खूप जास्त वेळ फेस नाही वॉश केला किंवा वॉट एव्हर द रिझन्स आर, पण तेल सुटतं, तर त्याला आपण कसं कमी करू शकतो, किंवा इज इट गुड की बाबा ठीक आहे, काही हरकत नाही? ते कसेच आपल्या स्किनची नॅचरल टेंडन्सी असते बरोबर. तेल आणि थोडंसं ते तुकतुकीतपणा चेहऱ्यावर राहण्यासाठी स्किनवरती. तर मग तेल जर पण जास्त प्रमाणात जर ते सिक्रेट झालं तर मग तिथे परत काही धूळकण किंवा असे काहीतरी अलर्जन्स अडकून बसतात त्या पोर्समध्ये, आणि मग तिथे परत मग पिंपल्स येणं येतं. किंवा अशा True. गोष्टी होतात, किंवा ज्यांना ओपन पोर्स म्हणतात काही जण, ते त्रास असतो. मग तसे त्यांचे पोर्स श्रिंक करायला मग तुम्ही जर नॅचरल रेमेडी म्हणत असाल तर तुरटी छान काम करते तिथे. तुरटी Okay. तुम्ही फिरवू शकता चेहऱ्यावर. नंतर ॲलोवेरा पण छान काम करतं. कोरफडीचा गर जो आहे त्यातल्या त्यात नॅचरल तुम्ही जर चेहऱ्याला एक अल्टरनेट डे किंवा रोज यूज केला, कोरफडचा पण काहींना हे पण होतं, अलर्जिक रिॲक्शन पण होते. त्यामुळे ती तशी चेक करून तुम्ही, कोरफडचं कसं होतं, कट केल्यानंतर जे येल्लो कलरचा एक बाहेर पडतो असा तो त्याचा स्ट्राव, तर तो जरासा इरिटेट करतो, तो नाही वापरायचा. ते सोडून जे व्हाईट कलरचं मधलं आहे ना, तो व्हाईट पल्पनी तुम्ही चेहऱ्याला लावलात तर तुमचे ओपन पोर्स असे कमी होऊन ऑइल सिक्रेशन वगैरे कमी होऊ शकतं, ऑइली स्किन कमी होते. नंतर दुसरं जे आहे ते स्क्रब तुम्ही अल्टरनेट डे वापरायला पाहिजे, किंवा ॲटलिस्ट आठवड्यातून 2दा वगैरे. स्क्रब्समध्ये तुम्ही सिम्पल म्हणजे संत्र्याचं हे वापरू शकते, संत्र्याच्या सालीची पावडर करून ती वापरू शकता. ओके. मग ती संत्रे आपल्याकडे कधी पण आता सध्या ॲक्च्युली फक्त सीझनला अवेलेबल असायचे, पण आता ऑल सीझन्स असतात. म्हणजे तुम्ही फक्त ड्राय करून उन्हामध्ये पावडर करून ठेवलं मिक्सरला, तरी ते तुम्ही रोज वॉटरमध्ये किंवा नॉर्मल वॉटरमध्ये लावून फक्त असं एकदा स्क्रब करायचं, चोळून ते वॉश ऑफ करून टाकायचं. ओके. आणि पण बऱ्यापैकी तुमचे जे काही पोर्समध्ये जे काही घाण डर्ट राहिली असेल तर ती निघून जाते. 1-2 दिवसातून एकदा हे करता येतो. ओके. आणि बऱ्यापैकी पोर्स श्रिंक होऊन ऑइल एक्स्ट्रा सिक्रेशन होण्याचं प्रमाण कमी होतं. अच्छा. ओके. ग्रेट. ओके. सो आता जसं ऋतू बदलतात, आता हिवाळा जस्ट चालू झालाय, सो बऱ्याच लोकांना त्रास होतो ड्रायनेसचा ना फेसवरती. इवन जरी ऑइली स्किन असेल तुला, त्या लोकांना हिवाळा जसं स्पेसिफिकली हिवाळ्यामध्ये जास्त त्रास होतो. सो याच्यावरती आपण काय करू शकतो तो ड्रायनेस कमी करण्यासाठी? हिवाळ्यामध्ये कसं होतं किंवा जनरली पण कुठल्याही ऋतूमध्ये ऋतुसंधी म्हणून प्रकार सांगितलेला आहे आयुर्वेदामध्ये. म्हणजे एक ऋतू संपून दुसरा स्टार्ट होतो, आणि तो मधला एक 15 दिवसाचा स्पॅन असतो. त्या स्पॅनमध्ये आपल्याला चेंजेस करायचे असतात. आपली बॉडी पण अडॅप्ट होत असते जुन्या ऋतूपासून नव्यामध्ये चेंज होण्याचे. मग त्यावेळी आपल्या अग्नीमध्ये पण चेंजेस होतात, आपल्याला ते अडॅप्टेशन करायचं असतं. मग हळूहळू आपल्या ते जुन्या प्रत्येक ऋतूमध्ये वेगळी आहार-विहार सांगितलेला आहे, म्हणजे खाण्याच्या गोष्टी वेगळ्या सांगितलेल्या आहेत आयुर्वेदानं. मग तसंच आपल्याला स्किन रुटीन किंवा हेअर रुटीन पण तसं चेंज करायला पाहिजे ऋतूनुसार वगैरे. ओके. मग विंटर सीझनमध्ये म्हणशील तर सगळं असं ड्रायनेस वाटतो पूर्ण आपल्या बॉडीमध्ये पण, स्किनमध्ये, हेअरमध्ये आणि हवेतला पण. त्यामुळे जास्त करून म्हणून अभ्यंग ह्या दिवसात सांगितलेले, म्हणून दिवाळी या दिवसात हिवाळ्यात येते. मग तेव्हापासून आयुर्वेदात रोज अभ्यंग सांगितलेला आहे. म्हणजे डोक्यापासून ते तळपायापर्यंत तेल लावायला सांगितले आयुर्वेदामध्ये. शिर श्रवण पादेशु विशेषण शीतम शिलेत असं सांगितले. शिर म्हणजे डोकं. तर आपल्या लहान मुलांना पण आपण टाळू भरताना तेल लावतो, मग तर आपल्या डोक्याला रोज थोडंसं प्रमाणात तरी तेल लावलं पाहिजे. मग त्याच्यानंतर श्रवण म्हणजे कानात पण कर्णपुरण तेल थोडं थोडं रोज घालायला सांगितलेलं आहे. मग पाद म्हणजे तळपायांना पण तेल लावायचं असतं, अभ्यंग करायचं असतं. आणि त्यात जर तुमच्या बॉडीमध्ये हीट असेल तर काशाची वाटी मिळते बाजारात, तर त्यांनी तुम्ही ते थोडीशी रब करायची, आणि पायातून हीट असली तर असे काळे ते बाहेर पडतं, हीट कमी
कमी होते. आणि जे तळपायाला अभ्यंग केल्यानंतर आपल्या डोळ्यांची पण हे दृष्टी चांगली वाढते, कारण की तिथून एक नव जी पूर्ण डोळ्यांपर्यंत हे करते, पोचते. त्यामुळे त्या पादाभ्यंगचा किंवा तेलाचा, तळपायांना तेलाचा मसाज केला किंवा तुपाचा मसाज केला तर आपल्या डोळ्यांची दृष्टी पण छान होते. त्यामुळे डोळ्यांची सुंदरतेचा पण पुढचा पण एक व्ह्यू पॉईंट, पण तळपायाला अभ्यंगाचा पण डोळ्यांना पण छान इफेक्ट दिसतो. ग्रेट. आता स्किनच्या बाबतीत, चेहऱ्याच्या बाबतीत म्हणशील तर एखादं मॉइश्चरायझर युक्त तुम्हाला जे सूट होत असेल ते तुम्ही वापरू शकता. मग आयुर्वेदामध्ये शतधौत घृतच एक बेस्ट मॉइश्चरायझर सांगितलेला आहे, मग तो तुम्ही वापरू शकता. किंवा कुंकुमादी तेल म्हणून एक केशरपासून तयार केलेलं तेल आहे, मग ते तुम्ही वापरू शकता. ते पण चांगल्या कंपनीचं. कुंकुम म्हणजे केशर, त्यामुळे ते केशर ॲक्च्युली कॉस्टली असतं, त्यामुळे त्याच्यापासून तयार केलेलं हे तेल ते आणखी जास्त कॉस्टली असतं काही मेडिसिन्स घालून. मग ते खूप छान काम करतं ॲज अ मॉइश्चरायझर, प्लस पिगमेंटेशन कमी करण्यासाठी वगैरे असं. आणि ज्येष्ठ मधाचं एक तेल वापरू शकतो. ज्येष्ठ मध पण वर्ण सांगितलेलं आहे. मग असे प्रोडक्ट्स म्हणजे ते तुम्हाला मिळतील पण काही, किंवा मग कस्टमाइज तयार पण करावे लागतील तुम्हाला. अशा पद्धतीने अभ्यंगच मेन आहे. आणि तसंच जेवणातून किंवा पोटातून पण तुम्ही स्निग्धता वाढवणारे पदार्थ सांगितले आहेत खायला. ह्या दिवसामध्ये डिंकाचे लाडू किंवा ड्रायफ्रुट्स किंवा दुधामध्ये 1 चमचा तूप घालून वगैरे घेऊ शकता. अशा गोष्टी तुम्ही करायला पाहिजेत हिवाळ्यामध्ये, जेणेकरून ड्रायनेस आतून पण तुम्ही हे राहाल हायड्रेटेड, मॉइश्चरायझिंग होईल तुमचं इफेक्ट, आणि बाहेरून पण होईल. बढिया. ओके. सो जसं तुम्ही आता म्हणलात की डोळ्यांच्या सुंदरतेसाठी, सो अगेन इथं अजून एक विषय येतो, तो म्हणजे डार्क सर्कल्स. अगेन फेमस म्हणू शकतो टॉपिक आहे हा. आणि खूप लोकांना होतं, जसं की स्क्रीन टाइम जास्त आहे, रात्री मोबाईल बघणं जास्त होतं, आणि हे आता असं आहे की अनअवॉइडेबल आहे, कारण वर्किंगच लॅपटॉपवरती आहे. सो वी कांट टेल की तुम्ही लॅपटॉप बघू नका किंवा तुम्ही काम करू नका, असं तर आपण बोलूच शकत नाही. सो याच्यामध्ये आपण डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी किंवा ते कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी काय करू शकतो? त्याच्यामध्ये ना आयुर्वेदात छान काही डोळ्यांच्या ठिकाणचे करण्याचे प्रोसिजर्स सांगितले आहेत. म्हणजे तुम्हाला पण ते आयुर्वेदिक डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये जाऊनच करायला लागतं. जस्ट एक्सप्लेन करते थोडक्यात मी, आणि नंतर मग होम रेमेडीज पण 1-2 सांगते. तर पहिलं म्हणजे नेत्रतर्पण म्हणून एक प्रकार सांगितलेला, की नेत्र बस्ती म्हणतात त्याला. त्याच्यामध्ये आपण डोळ्याच्या बाजूनी उडीद डाळीचं पीठ लावतो आणि औषधी तूप असतं ते त्याच्यामध्ये डोळ्यामध्ये घालतो आणि डोळे उघडझाप करायचे असतात. म्हणजे पूर्ण असं एखादी छोटी विहीर म्हणून आपण भरलेली तेल, आणि त्याच्यामध्ये ते डोळे उघडझाप ते उघडझाप करताना ते तेल, तूप जे ते आतमध्ये ॲब्झॉर्ब होतं. डोळ्यांमध्ये मध्ये कुठली आपण ड्रॉप्स वगैरे घातलो तर ते ॲब्झॉर्ब होत नाहीत. पण आपल्या ऋषी मुनींनी हे जे मेडिसिन सांगितले ना, हे लिपिड्स बरोबर हे होतात, ॲब्झॉर्ब होतात. तुपामध्ये लिपिड्स असतात, त्यामुळे ब्लड ब्रेन बॅरियर किंवा लिपिड्सचा एक थिन लेअर असतो, त्या थ्रू ते बरोबर, फक्त तूपच लिपिड्स असल्यामुळे त्याबरोबर लिपिड लेअरमधून ते ॲब्झॉर्ब होतात. आणि मग त्याच्यामध्ये ते औषधी तूप असतं. मग डोळ्यांना दृष्टी छान देण्यासाठी, किंवा ज्यांचे डोळे रखरख होतात, ज्यांना ड्रायनेस आहे डोळ्यांमध्ये, नंतर लाल झालेले डोळे आहेत ज्यांचे असतात, रेडनेस असतं आईजमध्ये, इरिटेशन असतं, आणि स्क्रीन टाईममुळे असे खूप ताण येतो डोळ्यांना. मग अशा केसेसमध्ये, किंवा चष्मा वगैरे पण ज्यांना असतो त्यांना पण नंबर वगैरे कमी करायचा असेल तर हे नेत्रतर्पणची प्रोसिजर करता येते. छान रिझल्ट्स आहेत त्याचे. आणि नेत्रतर्पणच्या आधी आणि नंतर 1-2 प्रोसिजर्स आहेत. मग त्याच्यामध्ये आपण डोळे धुण्यासाठी त्रिफळाचा काढा वापरतो. मग त्रिफळा हे हिरडा, आवळा, भेडा या 3 फळांपासूनचं हे आहे कॉम्बिनेशनची पावडर. मग ती अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल असे सगळंच काम करते. मग त्यामुळे डोळ्यांच्या बरोबर आतल्या इनर कॅन्थसपासून ते आपण असं त्याची कोमट अशी धार सोडतो. नेत्र धावन म्हणतो त्याला. धावन म्हणजे डोळे धुणे, नेत्र म्हणजे डोळे. मग ती आपण धार सोडतो आणि डोळ्यातून जे काही वरती घाण असेल किंवा ही, तर ती बरोबर त्या पाण्याबरोबर निघून जाते. त्यांनी पण जास्त वॉटरिंग होत असेल डोळ्यांना, म्हणजे पाणी वगैरे सुटतं डोळ्यांना जास्त काही व्यक्तींच्या, किंवा त्या डोळ्यांमध्ये जास्त ताण वगैरे असेल तर अशा ह्याच्यामध्ये त्यांना छान रिझल्ट मिळतो नेत्रधावनचा त्रिफळाच्या ह्यानी. आणि दुसरं म्हणजे बिडालक म्हणून एक प्रकार सांगितलेला आहे. मग त्याच्या आम्ही ह्या तिन्ही सगळ्या एकत्रच करतो मोस्टली प्रोसिजर. मग पहिला नेत्रधावन करायचं, नंतर मग ते औषधी तुपाचं जे नेत्रबस्तीचा प्रकार आहे तो नेत्रतर्पण, आणि थर्ड मी बिडालक करते एक्स्ट्रा. म्हणजे त्याच्यामध्ये आपण लेप लावतो, एक औषधी पावडर्सचं कॉम्बिनेशन आहे चूर्णांचे, तर तो पाण्यात मिक्स करून, मोस्टली रोज वॉटरमध्ये मिक्स करते. डोळे बंद करायला सांगतो पेशंटला, आणि बरोबर आपल्या पापण्या सोडून बाजूच्या भागाला पूर्ण असं गोलमध्ये तो लेप लावायचा. आणि मग त्याला बिडालक म्हटलेले. तर बिडाल म्हणजे मांजर, आणि ते दिसतो, आपण डोळे बंद केले तो लेप लावलेला असेल आणि फोटो काढला तर ते मांजरीच्या डोळ्यासारखं असं बरोबर दिसतं. बरोबर आपली
मधली पापणी म्हणजे तिचं उभं मधलं अच्छा. हुबूळ असतं हां, हां, आणि ते हां. पूर्ण असं गोल ते मांजरीचं डोळ्याचं, त्यामुळे ओके. त्याला बिडालक म्हटलेलं आहे. मग त्यामध्ये पण आपण टाईप्सनुसार त्यांचे वेगवेगळे चूर्णच कॉम्बिनेशन करू शकतो. त्यामध्ये मोस्टली तुरटी किंवा चंदन वगैरे अशा गोष्टी आम्ही वापरतो ओके. आणि त्यांनी पूर्ण असं सूदिंग इफेक्ट वाटतं, डोळ्यांना असं थंड वाटतं, पफीनेस असतो डोळ्यांचा तो कमी होतो. ओके. नंतर नेत्रतर्पण आणि हे बिडालक वगैरे सगळ्यांनी अंडर आय डार्क सर्कल्स वगैरे ते पण सगळे कमी होतात. ग्रेट. मग ह्या गोष्टी तुम्ही करू शकता. ओके. सो आणि हेच डार्क सर्कल घालवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी घरगुती उपायांमध्ये काय सांगू शकाल? डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी मेन म्हणजे तुम्ही तिथे मसाज करायला पाहिजे, ऑइल मसाज. मग त्याच्यामध्ये पण ऑइल सिलेक्शन इम्पॉर्टंट आहे. मग त्याच्यामध्ये विटॅमिन ई युक्त ऑइल असलेलं आपण सिलेक्ट केलं पाहिजे. मग ते आल्मंड ऑइलमध्ये विटॅमिन ई छान प्रमाणात आहे. बरोबर. मग रोज रात्री झोपताना तुम्ही डोळ्याखाली आल्मंड ऑइलचा म्हणजे बदाम तेलाचा मसाज केला तर छान तुम्हाला रिझल्ट्स मिळतात, डार्क सर्कल्स कमी होतात. ओके. मग ऑइलचा मसाज केल्यानंतर काय करायचं की कापूस असतो तो रोज वॉटरमध्ये गुलाबजलमध्ये जरासं भिजवायचा आणि तो डोळ्यांवरती, बंद डोळ्यांवरती ठेवायचा. ओके. तो एक 10 मिनिटं ठेवला की ते पण असं ते एक थंडपणा किंवा गारवा रोज वॉटरचा ॲब्झॉर्ब होऊन आपल्याला छान हे रिझल्ट्स मिळतात. ओके. बटाट्याचा ज्यूस आहे तो पण सांगितलेला आहे डार्क सर्कल्स किंवा जिथेही काळेपणा आहे तो कमी करायला. म्हणजे आपले कोपरांच्या ठिकाणी काळे असतं किंवा मानेच्या मागे वगैरे तर तिथे पण कच्च्या बटाट्याचा किस करून त्याचा जो ज्यूस निघेल ना तो तुम्ही तिथे मसाज केला तरी त्यांनी काळवणलेली त्वचा जिथे असेल तिथे तुम्ही ॲज अ डिटॅनिंग ते काम करू शकतो. ओके. सिम्पल आणि हां. घरगुती. आणि एरंडेल तेल पण एक सगळ्यात छान काम करतं डोळ्यांसाठी. Yes. ते तुम्ही एरंडेल तेल केस वाढीसाठी पण उपयोगी आहे. फक्त ते बरोबर. चिकट असल्यामुळे लावणं जरासं अवघड होतं. Right. पण हेअर वॉशच्या आधी त्याचं मसाज किंवा हे मेन तुमच्या नेहमीच्या ऑइलमध्ये मिक्स करून करू शकता. पण आपण आणि वापरू काजळसारखं पण आपण एरंडेल तेल वगैरे लावू शकतो डोळ्यांना. त्यांनी पण आपल्याला एक थंडपणा किंवा गारवा येतो डोळ्यांमध्ये आणि छान रिझल्ट्स मिळतात. येस. इवन मी लावते एरंडेल तेल, सो ते डोळ्यात जातं ना लावताना हां, पण जनरली थोडंसं वॉटरिंग ऑफ आईज होतं. एक्झॅक्टली. ॲक्च्युली बट ते थोडंसं नंतर वॉटरिंग पण आणि गरजेचं थंड आहे. नंतर पडतं थंड ते पडतं. नंतर. त्या दिवशी ज्या रात्री तुम्ही लावून झोपणार तुम्हाला झोप पण अशी गाढ छान लागते. एक्झॅक्टली. सो इट्स मी रिअली पण स्वतः पण ते वापरते त्यामुळे सांगू येस. शकते. ओके. सो मला असं वाटतं स्किनबद्दल ऑलमोस्ट आपले डाऊट्स क्लिअर झाले असतील. सो आता आपण स्किनवरून आपल्या केसांवरती जाऊयात. सो बऱ्याच स्पेसिफिकली वुमेन्सची इच्छा असते की माझे केस छान असावेत, लांब असावेत, दाट असावेत ना. हे मी लहानपणापासून ऐकलेल्या टर्म्स आहेत की नाही का, आत्तापासूनच केसांची काळजी घे नाही तर लवकर केस गळतात पण आणि जातात पण. सो याच्यामध्ये सगळ्यात प्रश्नचिन्ह असलेला प्रश्न विचारला तो म्हणजे केसांना तेल लावलं पाहिजे की नाही? हो, आयुर्वेदानुसार केसांना तेल लावलं पाहिजे. ओके. फक्त ते तेलाचं सिलेक्शन करणं इम्पॉर्टंट आहे. मग ते तुम्ही व्यवस्थित स्पेशलिस्ट डॉक्टर्सकडे जाऊन तुमच्या केसांच्या टाईपनुसार तुम्ही मग ते तेल सिलेक्शन करू शकता. ओके. जनरली हिवाळ्यात वगैरे आपण थोडंसं फॅटी हे असलेले ॲसिड्स किंवा हे असलेले घटक असलेले ओमेगा 3 असलेलं आपण तेल सिलेक्ट केलं पाहिजे. जसं की एक्झाम्पल दिलं तर तीळ तेलामध्ये ते घटक आहेत सगळे. तर राईट. तीळ तेल वापरू शकतो, आल्मंड ऑइल वापरू शकतो. नंतर उन्हाळ्यामध्ये थोडंसं खोबरेल तेल वापरू शकतो कारण की ते थंड पण आहे थोडंसं आणि Right. ते लगेच ॲब्झॉर्ब होतं. त्याच्यामध्ये लॉरिक ॲसिड आहे. मग ते पण ते थोडंसं थंडावा निर्माण करणारं अशा गोष्टीचं आहे. त्यामुळे तीळ तेल सगळ्यात बेस्ट सांगितलेलं आहे आयुर्वेदात. ओके. पण तीळ तेल हे थोडंसं उष्ण पण किंवा नॉर्मल म्हणजे ऑल सीझन्स नाही वापरू शकत आपण. राईट. त्यामुळे थंडीमध्ये किंवा जरा पावसाळ्यामध्ये तीळ तेल मिक्स केलेलं असं वापरू शकतो. आणि एरवी डेली ह्याला तुम्ही खोबरेल तेल वापरू खोबऱ्याचं शकता. तेल जनरली तर आपण बघतो की पॅराशूट ऑइल जे वापरलं जातं खोबऱ्याचं तेल म्हणजे स्पेसिफिकली, तर लोक ऑल सीझन खोबऱ्याचंच तेल वापरतात. पण जसं तुम्ही आता फार महत्त्वाचा पॉईंट आहे हा, कारण बऱ्याच लोकांना माहिती नसतं की तेलामध्ये पण आपण सीझन वाईज तेल चेंज करणं गरजेचं आहे. दॅट्स रिअली ग्रेट की तिळाचं तेल तुमच्या म्हणण्याप्रमाणे आपण वापरलं पाहिजे. सो केसांना आपण जनरली जसं तेल लावतो आता त्याच्यामध्ये पण टाईप्स आहेत. काही लोक अंघोळीच्या आधी अर्धा तास किंवा 1-2 तास लावून ठेवतात. काही लोक रात्री लावून झोपतात आणि सकाळी हेअर वॉश करतात. किंवा काही लोक आठवड्यातून 1-2 वेळाच किंवा एकदाच लावतात ना. भरपूर त्याच्या पाठीमागे मिथ्स आणि आपले समज गैरसमज आहेत. सो काय जी प्रोसेस आहे जी आयुर्वेदा पण रेकमेंड करताना तुम्ही पण सांगाल की बाबा ज्याच्यामुळे तुमचे केस लॉंग टर्म हेल्दी राहतील आणि गळणार पण नाहीत? मगाशी म्हटलं तसं एकतर ऑइल सिलेक्शन इम्पॉर्टंट आहे केसांच्या टाईपनुसार. बरोबर. पण जर कोंडा किंवा जास्त ड्रायनेस असेल स्काल्पमध्ये, खूप असं कोरडी होत असेल त्वचा किंवा केस, पण तेल पण लावलं की लगेच उडून जात असेल तर निश्चितच तुम्हाला डेली तेल लावण्याची मग गरज आहे. ओके. आणि तुमच्या रुटीननुसार किंवा तुमच्या लाईफस्टाईलनुसार तुम्ही तसं डिसाईड करू शकता की किती वेळा लावायचे असं. ज्यांची जास्त ऑइली होतात केस त्यांनी मग अल्टरनेट डे किंवा आठवड्यातून 1-2दा लावलं तरी चालतं. ओके. पण जनरली एक कमी प्रमाणात का होईना फक्त आत तेल मुरवणं गरजेचं आहे.
ओके. लावणं म्हणजे पूर्ण हेअर टू शाफ्ट लावणं काही गरजेचं नाही आहे. राईट. जर तुमचे फ्रीझी हेअर असतील किंवा ड्राय हेअर पण पूर्ण असतील आपल्या टिपपर्यंत, तर थोडंसं त्याला नरिशमेंटसाठी आपण हेअर्सच्या टिप टू एंड लावू शकतो. पण जनरली स्काल्पमध्ये मेन म्हणजे आपल्या टाळूच्या ठिकाणी किंवा भोवरा जो असतो आपल्या डोक्याच्या ठिकाणी, त्या Right. ठिकाणी थोडंसं तेल मुरवलं पाहिजे, थोडंसं थोड्या प्रमाणात का होईना. आणि Right. तेल कधी पण कोमट करून लावायचं म्हणजे ते जास्त ॲब्झॉर्प्शन होतं. ओके. आणि थोडंसं मसाज करायचं लावल्यानंतर, जेणेकरून तिथलं ब्लड सर्क्युलेशन वाढून तिथलं जे काही तेलातले पोषक घटक आहेत ते स्किनच्या रूट्सपर्यंत, हेअरच्या रूट्सपर्यंत पोहोचतात आणि मग घनदाट केस येण्यासाठी वगैरे फायदा होतो. मग त्यात पण हेअर ग्रेइंगचा पण खूप प्रॉब्लेम आहे. तर मग ग्रे हेअर नॅचरली ब्लॅक करण्यासाठी जे काही हे सांगितलं, आयुर्वेदात तेलं सांगितलेले आहेत, मग ती तुम्ही कस्टमाइज डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरू शकता. त्यात कॉमन सांगितलं तर भृंगराज सांगितलेलं आहे. बरोबर. भृंगराजला केश रंजन सांगितलेलं आहे आयुर्वेदात. तर Yes. भृंगराजाचं तेल हे तुम्ही डेली वापरलं, जर ब्लॅक हेअर पण असतील तर ते दोन्ही ठिकाणी फायदा करतं. काळे पण करतं केस आणि हेअरफॉल पण थांबवतं असं करतं. राईट. आणि अंघोळ करताना डोक्यावरून डिरेक्टली गरम पाणी डोक्यावरती घ्यायचं नाही, कारण की केसांना बिलकुल उष्णता सहन होत नाही. ओके. त्यामुळे डोक्यावरून अंघोळ करताना शक्यतो गरम पाणी अवॉइड करायचं. एक कोमट थंड पाणी चालतं केले तरी. ओके. हां, हे एक आहे की हिवाळ्यामध्ये पण सेम गोष्ट फॉलो करायची की हिवाळ्यामध्ये गरम पाणी चालतं? हिवाळ्यामध्ये तेच ना, ॲक्च्युली खूप कडक गरम पाणी नाही घ्यायचं, नॉर्मल थोडंसं कोमट चालेल. ओके. आणि हिवाळ्यात तर डेली ऑइल लावलेलं जास्त बेटर होईल, कारण की Better. ड्रायनेस जास्त वाढतो ना, त्यामुळे हिवाळ्यात डेली ऑइलिंग करायला पाहिजे. ओके. मी मध्ये एकदा ऐकलं होतं असंच कोणाच्या तरी पॉडकास्टमध्ये की केसांना तूप लावल्यामुळे सुद्धा त्याचे काही चांगले फायदे होतात. बट जनरली मी कधी प्रॅक्टिस केलेली नाही आहे. नाही, मी पण नाही ऐकलं. पण मी म्हटलं जसं खूप एक्सेस प्रमाणात ड्रायनेस असेल तर तुपामध्ये सगळे फॅटी ॲसिड्स आणि स्निग्धता जास्त आहे. आणि ज्यांना हीट म्हणजे डोक्यात पण लाल पुरळ वगैरे येतात किंवा फोड येतात, तर अशा ठिकाणी तुपाचा फायदा होऊ शकतो. ओके. पण जनरली मी तर कुठे रेफरन्स वाचला नाही, ऑइलच सांगितलेलं ऑइलच जास्त. बेस्ट आहे सगळं. आणि ऑइलमध्ये पण आता मध्ये एक मी माझ्या ह्याच्यात आलेलं, तर ते किती 10,000चं ऑइल होतं जवळपास. अरे बापरे. आणि माझ्याच एका डॉक्टर फ्रेंडनी मला वाटलं होतं की मी हे घेऊ का, म्हणे. मी डोक्याला हात लावला, Oh my म्हटलं God. एवढं. तर त्याच्यामध्ये सुवर्ण होतं, म्हणजे सोन्याचं हे वापरलेलं. बरं. तर काही मेडिसिन्स आहेत ज्याच्यामध्ये आम्ही सोनं, तांब किंवा चांदी काय ते वगैरे चांदी वगैरे वापरले घालतो. जाते. पण कुठेच असा रेफरन्स नाही की तो लावण्यासाठी, तो इंटरनल मेडिकेटेड पद्धतीने तो हे करून आहे, इंटरनल घेण्यासाठी आहे. ट्रू. तर जसं लावण्यासाठी सुवर्ण प्राशन वगैरे केलं लहान जातं मुलांमध्ये वगैरे देतो आम्ही. एक्झॅक्टली. पण अशा प्रोडक्ट्समध्ये वगैरे कुठल्या सांगितलं नाही, किंवा ते गोल्ड फेशियल वगैरे असं त्याच्यामध्ये ते गोल्डन दिसतं, तर असा काही प्रकार नाही. आणि वरून लावण्याने त्याचा किती हे होणार आहे. Obviously, मेन त्याचा इंटरनल तुम्ही हे करताय ना, ॲब्झॉर्प्शन पण इफेक्ट छान होतो त्याचा. येस. ते सगळे मार्केटिंग स्ट्रॅटेजीज किंवा हे आहेत, तर अशा कुठल्याही यांना बळी न पडता ट्रू. व्यवस्थित आपण हे केलं पाहिजे. एक्झॅक्टली ट्रू. म्हणजे जसं तुम्ही ऑलरेडी सांगितलंच आहे की काय लावायला पाहिजे, काय नाही लावायला पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट असते ती म्हणजे जर केसामध्ये कोंडा असेल, कारण की कोंडा भरपूर लोकांच्या केसांमध्ये असतो, तर याच्यात पण मला अजून एक विचारायला आवडेल तुम्हाला की कोंडा नेमका कशामुळे होतो केसांमध्ये? कोंड्याचे पण रिझन्स बरेच आहेत, कारणं बरीच आहेत. मग जनरल आपण विचार केला तर ऑइल न लावणं हा पहिला ओके, रिझन आहे. ओके. कारण की ड्रायनेस तिथे तयार होतो स्काल्पवरती, आणि तो म्हणजे ते ड्राय होऊन तिथली स्किन मग ते असे पापुद्रे फॉर्ममध्ये निघायला लागते, एक फेल ऑफ होते. पण त्यामुळे त्यात आणि ओला आणि कोरडा म्हणजे वेट अँड ड्राय डॅन्ड्रफ असे दोन प्रकार आहेत. वेट ड्राय डॅन्ड्रफ असेल तर तिथे ऑइलिंगची गरजच आहे. मग अँटी डॅन्ड्रफ काही शॅम्पूज आहेत आयुर्वेदिक, किंवा कोरफड छान काम करतं डॅन्ड्रफसाठी. कोरफडीचा गळ तुम्ही स्काल्पला लावलात आणि 1-2 तास ठेवून नंतर मग हेअर वॉश केला, नॉर्मल पाण्याने जरी केला तरी बऱ्यापैकी डॅन्ड्रफ कमी होतो. किंवा ॲसिडिक कंपाऊंड्स असलेले जे हे आहेत, जसं की दही आहे, लिंबू आहे, दह्यामध्ये लिंबू घालून पण ते पण लेप लावतात केसांना, त्यांनी पण डॅन्ड्रफ कमी होतो. किंवा आम्ही शिरोधारा करतो, जास्त डॅन्ड्रफ किंवा स्काल्प सोरियासिस होतो डॅन्ड्रफ एक्सेस प्रमाणात होऊन, मग त्याच्यामध्ये आम्ही औषधी ताकाची धार त्यांच्या इथे कपाळावर सोडतो, मग तिथून ते पूर्ण डोक्यामधून हे होते. मग त्या 1-2 प्रोसिजर्सनी पण त्यांचा बऱ्यापैकी डॅन्ड्रफ कमी होतो. इचिंगसाठी काही मेडिसिन्स आहेत, खाज पण खूप येते त्या डॅन्ड्रफमुळे, मग ते खाज कमी करणारे मेडिसिन्स घ्यावे लागतात. आणि लावण्यासाठी म्हटलं जसं कोरफड आणि नेहमीचं ऑइल. आणि ऑइलमध्ये पण डॅन्ड्रफ कमी करणारे ऑइल्स 2-3 प्रकारचे आहेत. त्याच्यामध्ये कडुनिंबाचं एक तेल येतं, करंज म्हणून एक हे आहे, झाड आहे, त्याच्या बियांपासून करंजाचं तेल येतं. नंतर
कापूर घातलेलं तेल आहे. कापूर आणि करंजाचं कॉम्बिनेशनचं एक तेल आहे. मग बरं. ह्यापैकी तुम्ही कुठलेही तुमच्या डॉक्टरला कन्सल्ट करून स्टार्ट करू शकता लावायला. ओके, तर ग्रेट. छान रिझल्ट्स आहेत ह्याचे पण. ओके, सो ह्याच्यामध्ये एक मिथ भरपूर वेळेस ऐकण्यात आलं आहे, ते म्हणजे जर कोंडा असेल तर तेल नका लावू, जेणेकरून तेल लावल्यामुळं मग ते कोंडा स्काल्पला चिटकून बसतो आणि मग तो निघत नाही. तो मी म्हटलं तसं ड्राय डॅन्ड्रफला तेल लावणं गरजेचं आहे, हां. पण वेट डॅन्ड्रफला हे करणं, स्क्रबिंग करणं गरजेचं आहे तिथे. अच्छा, मग ओके. तुम्हाला हेअर मास्क वापरायला पाहिजे जास्त बरं. प्रमाणात. मग त्याच्यामध्ये आवळा आहे, त्रिफळ आहे. मेन त्रिफळाचा हेअर मास्क तुम्ही पेस्ट करायची पाण्यामध्ये आणि ते पण ताकामध्ये आणि करा ती पण पेस्ट. बरं, ओके. मग आणखी जास्त त्याचा इफेक्ट छान आणि ती लावायची जसं आपण मेहंदी लावून ठेवतो तसं स्काल्पला ती लावून ठेवायची आणि मग एक अर्ध्या तासाने हेअर वॉश करायचा. मग ओके. जर ओला असं स्टिकी डॅन्ड्रफ असेल ना तर मग तिथे हेअर मास्कचा छान फरक पडतो. म्हणजे त्याचं स्क्रबिंग करत काढायचं, म्हणजे ते चिकटलेला डॅन्ड्रफ सगळा निघून जातो आणि मग छान तिथे परत एक नवीन लेअर येईल स्किनचा. मग तिथे तुम्ही मग डेली हे करंजाचं किंवा कापूरचं तेल तुम्ही डेली ऑइलिंग करू लावू शकता. ओके, बेस्ट. ओके, सो आजकाल आपण हे पण बघतो की फार अर्ली एजमध्ये, म्हणजे अगदीच 15-16 वर्षाच्या एजमध्येच हेअर फॉल व्हायला, हेअर ग्रेइंग पण एक्झॅक्टली, आणि हेअर ग्रेइंग सुद्धा खूप जास्त होतं. तो याच्यामध्ये आता अगेन लाईफस्टाईलचा संबंध तर खूप कनेक्टेड आहे, बट अशा काय गोष्टी आहेत जे हे लोक फॉलो करू शकतात जेणेकरून एवढ्या कमी वयामध्ये हेअर लॉस जो आहे तो ते थांबवू शकतात किंवा प्रिव्हेंट करू शकतात? सगळ्यात पहिलं म्हणजे जे काही सॉल्टी फूड आयटम्स आहेत, लहान मुलं वगैरे जास्त करून ते पॅक्ड फूड आयटम्स खातात, बिस्किट्स जास्त प्रमाणात खातात. तर बिस्किटच्या रॅपरच्या मागं ते सॉल्टचं प्रमाण पण दिसेल तुम्हाला किती लिहिलेलं आहे. ते आपल्याला खाताना गोड लागतात, पण त्यांच्यामध्ये मीठ प्रचंड प्रमाणात असतं. मैद्याचे सगळे पदार्थ आहेत. नंतर ते सगळे वेफर्स, कुरकुरे, जे सगळे सॉल्टी आयटम्स आहेत, प्लस सगळे ते कोरडे पण पदार्थ आहेत. हे सगळे त्यात त्यांचं जागरण, तरुण मुलं जे आहेत ते जागरण करतात, त्याच्यामुळे हेअरफॉल होतो, पित्त वाढतो, वात पण वाढतो आणि हेअरफॉल वाढतं. पण ग्रेइंगसाठी म्हणाल तर हे जे स्पायसी आणि सॉल्टी फूड्स इंटेक जे आहे ते करत असाल जास्त प्रमाणात तर मग नक्कीच हेअर ग्रेइंग पण लवकर, म्हणजे लहान वयात स्टार्ट होतं. त्यामुळे मी हिस्ट्री, जे तरुण अगदी शाळेत जाणारी मुलांच्या घरी पण जे पांढरे केसांच्या तक्रारी असतात त्यांच्या हिस्ट्रीमध्ये बऱ्याच जणांच्या हे सॉल्ट इंटेक जास्त असतो. म्हणजे एक सोरायसिसची पण परवा पेशंट आली होती. मग मी बरेचसे तिचे रिझन्स, हेतू आम्ही शोधून काढतो आणि तेच आम्ही अवॉइड करायला सांगतो, म्हणजे आजार कमी होतो. तर त्याच्यामध्ये ती वरून मीठ घेते असं नंतर वडिलांनी सांगितलं. म्हणलं ते पहिला बंद करा, कारण की तिला एवढ्या 8 वर्षाच्या मुलीला सोरायसिस सारखे आजार होणं म्हणजे हे जर असं दुर्मिळ, म्हणजे काहीतरी तिच्या ह्याच्यामध्ये चुकतंय. मग ते शोधून काढणं हे आमचं काम असेल, ते जर असं हे करणं. मग ते तिला मेडिसिन्स पण दिले, पण ते एक सांगलं. आणि टोमॅटो पण ती भरपूर खायची, म्हणजे 4-5 टोमॅटो दिवसाला खायचीच ती. मग ते टोमॅटो पण कसं आहे, रक्तदुष्टी करतो, म्हणजे अतिप्रमाणात कुठलीही गोष्ट खाल्ली की ती ॲडव्हर्स इफेक्ट किंवा हानिकारक असते शरीराला. मग ते तिचं रक्त दूषित झालं होतं टोमॅटोच्या एक्सेस खाण्यामुळे. मग ते टोमॅटो पण थोडासा आंबट आणि अशा चवीचा असतो ना, त्यामुळे मग ते तिच्या धातू दूषित होऊन तिचं दोष इम्बॅलन्स होऊन पडते, स्किनवरती त्याचं रिफ्लेक्शन झालं होतं. अशा गोष्टी होतात. स्पेसिफिकली हेअर ग्रेइंग किंवा कोंडा आंबट खारट पदार्थ तुम्ही अवॉइड करायला पाहिजे. या भरपूर लोकांना सवय असते वरून मीठ टाकून खायची, म्हणजे इव्हन भरपूरच लोकांना, म्हणजे मला आता एकदम एक लोक दिसायला लागले की ते वरून मीठ घेऊन खातात. ट्रू, हे पहिलं बंद करायला पाहिजे. येस. सो आता बऱ्याच वर्षापासून जर हेअर ग्रेइंग असते, म्हणजे हेअर ग्रे असतील, फॉर एक्झाम्पल अगदी 10, 12, 15 वर्ष गेली आहेत आणि आता त्यांना जर रिव्हर्स करायचं असेल तर पॉसिबल आहे? हो, आयुर्वेदाने पॉसिबल आहे निश्चितच. त्यांना फक्त पंचकर्म करायला लागेल, पण त्यासाठी आणि पंचकर्मामध्ये पण फक्त 5 कर्म आहेत त्याच्यामध्ये, मग त्यामध्ये 2-3 तरी सीझन वाईज त्यांना करायला पाहिजे. मग हे एक सगळ्यात इम्पॉर्टंट जे मगाशी सांगायचं झालं ते 5व्या प्रकारचं कर्म आहे, ते नस्य सांगितले. नस्य म्हणजे नाकातून औषध घालायचं असतं. मग दोन्ही नागपुडीमध्ये आम्ही पूर्ण चेहऱ्याला पहिला ऑइलचा मसाज करतो, मग स्टीम देतो, पाठीखाली उशी ठेवून पेशंटला झोपवतो, बरोबर, म्हणजे नाक असं वरत्या बाजूला येईल. आणि मग ते एक मेडिकेटेड औषधी तेल असतं, ते आम्ही पेशंटच्या ह्याच्यानुसार डिसाईड करतो की कुठलं तेल वापरायचं. मग ते कोमट करतो गरम पॅन ठेवून आणि 2 थेंब ह्यानापुढे 2 थेंब ह्यानापुढे. तर 2 ड्रॉप्स हे डेली ह्याचा डोस आहे. पण जर एक्सेस हेअर ग्रेइंग किंवा एक्सेस ऑइल तर त्याच्यापेक्षा जास्त पण आपल्याला ती ड्रॉप्स घालावे लागतात पेशंटच्या. त्याच्यानंतर मग गार्गलिंग वगैरे करायचं असतं, फक्त जेणेकरून तेल घशात येणार नाही आणि त्यांना त्रास होणार नाही घशात. तर ह्याचं काम जे नसेल तर फक्त एवढ्या भागातच ते ॲब्झॉर्प्शन जास्त होतं. तर काही म्हणजे जर्मनीमधले
वगैरे काही हे आलेले सायंटिस्ट किंवा हे आलेले, तर त्यांनी रिसर्च केला की नाकात तुम्ही तेल घातल्यानंतर कसं इफेक्ट होते. तर त्यांना सापडलं की इथे प्रचंड प्रमाणात रिसेप्टर्स आहेत, म्हणजे ॲब्झॉर्प्शन करणारे आपले नर्व्स जास्त प्रमाणात आहेत. राईट. मग तिथून ते ॲब्झॉर्ब होऊन त्याचा इफेक्ट होतो. मानेच्या वरती जे काही आजार आहेत त्याच्यामध्ये नाकातून औषधी तेल तूप घालायला सांगितलेले किंवा औषधी चूर्ण पण सांगितलेले आहेत. ते डिपेंड्स कुठलं आपण सिलेक्ट करायचं. मग हेअरफॉल, परत स्किन, चेहऱ्यासाठी, डोळ्यांसाठी, कानांसाठी, सगळ्यासाठी आपण औषधी तेल नाकात घालणं हा नस्याचा प्रकार डेली केला तरी छान रिझल्ट्स मिळतात. ओके. फक्त डॉक्टरांना कन्सल्ट करून कुठलं तेल वापरायचं हे ते तुम्हाला फक्त माहिती असलं decide करायला पाहिजे. लागेल. ग्रेट ग्रेट ग्रेट. ओके. सो जसं तुम्ही सांगितलं की आता पंचकर्माच्या भरपूर गोष्टी तुम्ही सांगितल्या. सो अशा काही गोष्टी आहेत का ज्या आपण रेग्युलर आपल्या फूडमध्ये खाऊ शकतो, जेवणामध्ये घेऊ शकतो किंवा जनरली पण दिवसामध्ये प्लॅन करू शकतो, की ज्यामुळे आपली केस गळती थांबेल आणि स्किनसुद्धा चांगली होईल? बरेच म्हणजे फ्रुट्स सगळ्या प्रकारचे छान काम Okay. करतात. इव्हन फ्रुट्स खाल्ल्यानंतर त्याच्यावरच्या ज्या साली आहेत त्या तुम्ही ॲज अ स्क्रब म्हणून किंवा चेहऱ्यावरती रब करू शकता. त्याच्यामध्ये पपईची येते, बनानाची येते. पपई तर अँटी टॅनिंगसाठी खूप छान काम करतं. कलिंगड आहे, टरबूज दोन्ही पण, किंवा सिट्रस फूड सगळे, संत्र्याची साल मगाशी म्हटलं Yes. तसं ते सगळं. आणि क्लेन्झिंगसाठी म्हणाल तर लिंबू दुधामध्ये मिक्स करून, दुधाच्या साईमध्ये मिक्स करून ते ॲज अ क्लेन्झर म्हणून तुम्ही डेली जस्ट चेहरा क्लीन करण्यासाठी वापरू शकता. ओके. तर लिंबू सरबत पिणं आणि लिंबू वरून पण लावणं पण छान म्हणजे दोन्ही. क्लेन्झिंगचं एक काम राईट करतं राईट ते. राईट. ओके. पण लिंबू सरबत परत पित्त किंवा उष्णता असेल तर रिकाम्या पोटी वगैरे प्यायचं नसतं. पण डेली किंवा अल्टरनेट डे तुम्ही घेतलं तरी ते छान व्हिटॅमिन सी वगैरे असतं त्याच्यामुळे, तर छान स्किनवरती काम करतं ते. पण ओके. एक्सेस प्रमाणात घेतला तर हेअर ग्रेइंग किंवा हेअरफॉल होऊ शकतं. त्यामुळे ओके. कुठली अतिप्रमाणात करायचं नाही. राईट राईट. आणि हेअरसाठी म्हणशील तर जवस जे आहे ते छान काम करतं. काळे तीळ पण खाणं रोज छान इफेक्ट करतं. तर तीळ, जवस, बडीशेप असं भाजून तुम्ही एकत्र ठेवलात आणि जेवल्यानंतर एक चमचा खाल्लात किंवा कधी त्याची चटणी करून ठेवली तर ती पण केसांसाठी, ग्रोथसाठी छान काम करते. खोबरं छान काम करतं. येस येस. सुकं ओलं खोबरं कुठलं पण. ओके. कोथिंबीर पण केसांसाठी छान आहे. सगळे ओके. बीन्स आहेत, सगळे जे फळभाज्या आहेत त्या पण सगळ्या छान केसांसाठी इफेक्ट छान करतात. effect करतात. कढीपत्ता मेन सांगितलेला आहे. कढीपत्ता पण बाजूला काढून टाकतो True. पोहे किंवा ह्याच्यातला, पण ॲक्च्युली चावून खाल्ला पाहिजे. किंवा कोवळ्या पानांची चटणी वगैरे करून तुम्ही आहारामध्ये ती इन्क्लूड करा. कारण कढीपत्त्यामध्ये बरेचसे अँटीऑक्सिडंट्स किंवा अशा गोष्टी आहेत. येस. आवळा सरबत आहे ते तुम्ही घेऊ शकता. उष्णतेचा त्रास असेल तर कोकम सरबत घेऊ शकता. ओके. अशा सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणजे बरेच आहेत. कुठल्याही ह्याचा हे आहे कुठे ना कुठेतरी थोडासा केसांशी आणि स्किनशी संबंध इफेक्ट आहे. आहे. बरोबर. म्हणूनच कदाचित असं म्हणतो ना आपण की गट आणि स्किन स्किनचा किंवा गट हे आणि ब्रेन effect आहे. सगळ्याच गोष्टी होय. फार जास्त कनेक्टेड आहेत. कारण की आपण काय खातो तेच आपल्या शरीरावरती किंवा केसांमधून ते आपल्याला Reflect होतं दिसतं. ट्रू. ओके. सो जसं आपण हेअरफॉल बद्दल भरपूर काही काही बोललो, तर त्यामध्ये स्ट्रेसचा काही रोल असतो का? हो, स्ट्रेसचा तर खूप डीप रोल आहे त्यामध्ये हेअरफॉलमध्ये. आता कालच उदाहरण सांगायचं झालं तर मला एक पेशंटनी कन्सल्ट केलं, तर मी तिची हिस्ट्री घेत होते. ते बरेचसे तिचे बाकीचे जे काही आपली नेहमीची कारणं आहेत ती मला सापडली नाही. इवन बोरचं पाणी वापरणं किंवा हार्ड वॉटर वापरणं केस धुण्यासाठी हे पण एक हेअरफॉल किंवा हेअर ग्रेइंगचं मेन रिझन आहे. त्यामुळे ते पण जर कुणाचं होत असेल तर ते अवॉइड करायला पाहिजे. राईट. तर तिच्या बाबतीत बोरचं पाणी वगैरे पण म्हणजे नव्हतं, नॉर्मल वॉटर होतं. मग नंतर तिने सांगितलं शेवटी की तिचा स्ट्रेस भरपूर प्रमाणात आहे. म्हणजे इव्हन झोपण्याआधी पण तिला अर्धा एक तास झोप लागत नाही. नुसता भरपूर प्रमाणात डोक्यात विचार असतात किंवा जरासे करिअर रिलेटेड स्ट्रेस असतो किंवा प्रत्येकाच्या बाबतीत काहीतरी वेगळं असतो. तर तिचे खूप हेअर ग्रे झाले होते. मेन म्हणजे हेअरची लेंथ छान होती पण ड्राय आणि हेअर ग्रेइंग जास्त स्टार्ट झालं होतं. मग त्याच्या मागे तिच्या लाईफस्टाईलमध्ये फक्त हा स्ट्रेस हा एकच इम्पॉर्टंट हे होतं, कारण होतं. तर मग ते तिला मी अवॉइड करायला सांगितले. त्याच्यासाठी मग बरेच गोष्टी आहेत जसं की प्राणायाम आहे, ओंकार आहे, ध्यान, नंतर नाकातून मेडिकेटेड तेल घालणं, काही मर्म पॉईंट्स आहेत, काही पॉईंट्स आहेत आपल्या डोक्याभोवती किंवा पूर्ण बॉडीवरती असतात ते तिथे स्टिम्युलेट करायचं औषधी तेलाने किंवा मसाज करायचं अशा गोष्टींनी. मग ते तिला सांगितलेले आहेत. आणि स्ट्रेसमुळे काय होतं की कॉर्टिसॉल म्हणून तो एक हॉर्मोन हे होतं, डेव्हलप होतं शरीरामध्ये. मग तो परत आपल्या बाकीच्या हॉर्मोन्सला इम्बॅलन्स करतो किंवा ते थोडंसं हे करतं, प्रॉब्लेम्स निर्माण करतो. मग त्यामुळे हेअरफॉल वगैरे किंवा हेअर ग्रेइंग स्टार्ट होतं. त्यामुळे स्ट्रेस शक्यतो अवॉइड करायला पाहिजे. होत असेल तर तो कमी करण्यासाठी आपणच त्याचे रिझन्स शोधायला पाहिजे. ट्रू. हां, म्हणजे हेअर फॉलमध्ये किंवा इव्हन स्किनच्या प्रॉब्लेम्समध्ये सुद्धा स्ट्रेस खूप इम्पॉर्टंट. रिंकल्स पडणं किंवा एजिंग दिसणं, लवकर आपलं वय कमी कधी वय जास्त दिसायला लागतं वयापेक्षा पण. आपल्या कधी एजपेक्षा नंबर पेक्षा जो काय असेल स्किनचं हे वेगळं दिसायला लागतं. म्हणजे आता म्हणतात ना ते की
इवन भरपूर साऱ्या सेलिब्रिटीज आहेत ज्या हम्म. भरपूर जास्त एजच्या त्यांचे आहेत age पण दिसत नाही. एक्झॅक्टली त्यांची कारण ऍक्च्युली वेगळी आहेत. ते स्किनवरती भरपूर ट्रीटमेंट्स घेतात. Exactly. बोटॉक्स, फिलर्स असे हम्म. ट्रीटमेंट्स आहेत जे फॉरेनमध्ये ते ट्रीटमेंट्स आता भारतात काही बरोबर. कॉस्मॉलॉजिस्ट स्टार्ट केले. बरोबर पण ते सामान्य माणसाला ते करणं पण शक्य नाही आणि Possible करू नाहीये. पण नाही. त्यांनी काही Exactly. त्यांना कॅमेरासमोर त्यांना प्रेझेंटेबल राहतं, त्यामुळे त्यांना ते त्यांना करणं गरजेचं गरजेचं आहे. आहे. पण True. आपण नॅचरली जे काही गोष्टी हम्म. इनपुट करून आपण नॅचरली स्किन आपली छान कशी छान राहतील कशी ह्याकडे ठेवू आपण शकतो. फोकस करायला पाहिजे. एक्झॅक्टली ट्रू. तसंच जसं आपण म्हणतो की बाबा स्किन लवकर एजेड नाही दिसली पाहिजे किंवा डेफिनेटली नॉर्मल रुटीन जसं की स्पेसिफिकली आयुर्वेदिक रुटीन किंवा जास्त जे आपण मेडिसिन्स वगैरे न घेता किंवा ॲलोपॅथी products न आहे लावता असं. हां किंवा केमिकल युक्त जे प्रोडक्ट्स असतात जे आपण जनरली वापरतो ते अवॉइड करून पण आपण आपली स्किन छान ठेवू शकतो आणि आपण आपलं जे वय आहे स्किनचं ते आपण कमी करू शकतो. तर यासाठी तुमच्याकडून काय गायडन्स मिळेल? हो नक्कीच. तर आपल्याला तर ती च्यवनप्राश सगळ्यांना माहितीच Yeah, आहे. तर yes. च्यवन ऋषी जे होते त्यांनी आपलं वय कमी केलं होतं. हम्म. तर काय खाऊन? तर ते च्यवनप्राश खाऊन. पहिला तर Yes. त्यांनी बॉडी डिटॉक्सिफिकेशन केलं होतं आणि त्याच्यानंतर च्यवनप्राश खाल्ला होता पूर्ण एक महिनाभर. Okay. च्यवनप्राशमध्ये मेन घटक आहे आवळा. मग आवळा जो आहे तो अँटीऑक्सिडंट्स भरपूर असा आहे. त्यामुळे तो छान बॉडीला ऑक्सिडेशन किंवा अँटीऑक्सिडंट्स प्रोव्हाइड करतो. Wow. व्हिटॅमिन सी आहे. त्यामुळे आवळा भरपूर प्रमाणात खाणं आणि एखादा पंचकर्म करून तुम्ही डेली एक महिनाभर रोज च्यवनप्राश खाणं. तर च्यवनप्राश म्हणजे तेव्हा ऋषी मुनींनी तेव्हा म्हणजे जेवण म्हणून पण च्यवनप्राशच खाल्लं होतं. म्हणजे अशी पण एक केस होती की त्यांना ते 50 प्लस होतं एज त्यांचं. ॲक्च्युली दुसऱ्या एका सरांची म्हणजे असे हे पेशंट होते. मग त्यांनी सांगितलं होतं की तसे एक पेशंट होते आणि त्यांना च्यवनप्राश करताना त्यांनी बघितलं होतं. मग कशामध्ये वापरतात त्यांनी? मग ते काळे केस वगैरे होण्यासाठी पण फायदा होतो च्यवनप्राशचा असं त्यांनी ऐकलं. मग ते म्हणले आता ठीक आहे मी खातो. तर तो रोज 15 दिवसांनी एक किलोचा डबा घेऊन जायचा च्यवनप्राशचा. म्हणजे एवढ्या प्रमाणात तुम्ही खाल्लं ते पण बॉडी डिटॉक्सिफिकेशन करून ॲज अ जेवण म्हणून जर तुम्ही ते रसायन सांगितलेले उपाशीपोटी सकाळी सकाळी खाल्लं तर मग त्याचा छान रिझल्ट मिळतो. च्यवनप्राशसोबत माका सांगितलेले भृंगराज. अजून एक आयुर्वेदिक डॉक्टरच आहेत म्हणजे ते सिनियर डॉक्टर आहेत प्रॅक्टिशनर. तर त्यांनी स्वतः पण केस करण्यासाठी त्या माक्याची शेतीच केली होती. वमन म्हणजे उलटी केली होती आणि डिटॉक्सिफिकेशन केल्यानंतर जे काही आपण खाऊ म्हणजे आपलं गट पूर्ण क्लीन झालेलं असतं तेव्हा जे काही मेडिसिन्स खाणं ते फार फास्ट छान इफेक्ट करतात. मग तेव्हा त्यांनी ताजा रोज सकाळी त्याचा पानांचा ज्यूस करून प्यायचे ते भृंगराजाचा माक्याचा. आणि मग त्यांचे केस पूर्ण पांढऱ्याची काळी झाली होती. म्हणजे असे रिझल्ट आहेत पण तेवढ्या त्या पद्धतीने ते फॉलो करणं पण इम्पॉर्टंट आहे. आपल्याला काय जमेल भृंगराजाचं माक्याचं तेल लावता येऊ शकतं आपण तेल लावू शकतो. ते खाऊ पण शकतं पण ते डिटॉक्सिफिकेशन करून असं करू शकतो. आणि आवळा आपण डेली खाऊ शकतो किंवा च्यवनप्राश सगळ्यात तो पण इझी डेली आहे खाऊ शकतो. ते ॲज अ इम्युनिटीसाठी पण छान आहे. पण फक्त च्यवनप्राशमध्ये तर ते प्युअर मिळतं का ते चेक करायला पाहिजे कारण की आवळ्याच्या ऐवजी बटाटे पण वापरतात बरेच कंपनीज करतात. येस ट्रू. अशा सगळ्या गोष्टी आता ते तेवढं तर आपल्याला मे बी ऍक्सेप्ट करून चालावं लागेल. त्यातल्या त्यात प्युअर कुठे मिळेल ते शोधून एक्झॅक्टली ते शोधून आपण खाऊ शकतो. येस ट्रू. ओके सो आपण आपल्या पॉडकास्टच्या शेवटच्या प्रश्नाकडे वळूयात. मला असं वाटतं की ओव्हरऑल आपण आज सगळं बोललो की स्किन कशी छान ठेवली पाहिजे, केस कसे छान ठेवले पाहिजेत किंवा कशा पद्धतीने काय काय गोष्टी करून आपण आपल्या ह्या दोन्ही गोष्टी छान पद्धतीने पुढे घेऊन जाऊ शकतो आपल्या एज बरोबर. आणि आय नो 2 गोष्टी इम्पॉर्टंट असतात प्रत्येकाच्या शरीरामधल्या ते म्हणजे स्किन आणि हेअर. लुक्स इम्पॉर्टंट. एक्झॅक्टली. बिकॉज त्या जर 2 गोष्टी व्यवस्थित असल्या तर मला असं वाटतं की लाईफ पूर्ण डिस्टर्ब होऊन जातं. आपण स्वतः पण थोडंसं डिमोरलाइज होऊन जातो. आपला कॉन्फिडन्स कमी होतो. एक्झॅक्टली. त्यामुळे प्रेझेंटेबल असणं आणि छान स्किन आणि हेअर असणं खरंच खूप इम्पॉर्टंट आहे. सो यालाच धरून मला शेवटचा प्रश्न असा असेल की जनरली म्हणजे ॲज अ डॉक्टर तुम्ही काय सजेस्ट कराल की नेहमी अशा कोणत्या गोष्टी फॉलो कराव्या जेणेकरून जसं की आपण बाहेर जातो, उन्हामध्ये जातो किंवा आपल्या कामानिमित्त आपल्याला उन्हामध्ये कधी किती फिरणं होतं किंवा आपण एखाद्या ड्राय प्रदेशामध्ये राहत असू, जसं की आता हिवाळा चालू झाला आहे तर थोडा ड्रायनेस चालू झाला आहे, तर अशा कोणत्या 4-5 गोष्टी आहेत ज्या स्किन आणि हेअरसाठी बेस्ट आहेत आणि ज्या सगळ्यांनी रेग्युलरली फॉलो कराव्या जेणेकरून हे कुठलेही प्रॉब्लेम्स त्यांच्या लाईफमध्ये लॉंग टाईम फेस नाही करू शकत? आता परत ह्या टाईपनुसारच सांगायला लागणार मला कारण की ऑइली स्किन कोणाची असेल त्यांना वेगळे रुटीन असणार, ड्राय स्किनसाठी वेगळे. पण जनरल कॉमन म्हणशील तर अभ्यंग किंवा ऑइल मसाज तर आहे. केसांना वेगळं तुम्ही कस्टमाइज तुमच्या टाईपनुसार ऑइल यूज करायला पाहिजे. मग
अल्टरनेट डे किंवा रात्री झोपण्याआधी थोडंसं कोमट करून ते मुरवणं, ओके. सर्क्युलेशन मोशनमध्ये थोडंसं आपल्या डोक्यात स्काल्पमध्ये मुरवणं गरजेचं आहे. नंतर हेअर मास्क वगैरे तुम्ही वापरू शकता. ओके. केस म्हणजे प्रोटीननी बनलेले असतात, येस. केरॅटिन म्हणून प्रोटीन, त्यामुळे प्रोटीनयुक्त डाएट तुमच्या आहारामध्ये पाहिजे. ओके. नॉन व्हेजिटेरियन्समध्ये नॉनव्हेजमध्ये प्रोटीन्स मिळतं, अंड्यामध्ये प्रोटीन मिळतं. व्हेजिटेरियन लोकांमध्ये सगळ्या प्रकारच्या डाळींमध्ये प्रोटीन्स असतात, येस. त्यामुळे ते तुम्ही घेऊ शकता. उठल्या फक्त काय ते डाळी, अल्टरनेट डाळी तुम्ही कधी मूग डाळ, कधी कधी मसूर डाळ किंवा मटकी अशी भिजवून तुम्ही ती रोज डेली एक अर्धा बाउल वगैरे इनटेक करू शकता. त्याच्यामध्ये थोडंसं मग अशी कोथिंबीर, कढीपत्ता वगैरे हे पण ॲड केलं तर आणखी जास्त त्याचं Yes. हे मिळतील, Yes. हे मिळतात किंवा मायक्रोन्यूट्रिएंट्स पण मिळतात. मग असं खाण्यामध्ये आहे. पाण्याचं प्रमाण मी म्हटलं तसं आपलं मेंटेन राहिलं पाहिजे. त्यात पण कस्टमाइज आपण डिटॉक्स वॉटर घेऊ शकतो. येस. स्किनला उन्हात गेल्यानंतर तू विचारत होतीस की मग जे जाण्याआधी कुठलंही तुम्हाला सूट होतं ते सनस्क्रीन लावणं अनिवार्यच आहे. पण तुम्हाला सनस्क्रीन पण कंटाळा येत असेल की लावणं हे होत नसेल तर नॅचरल तुम्ही म्हणत असाल तर शतधौत ग्रुथ एक ऑप्शन आहे. ओके. नंतर ॲलोवेरा जेल किंवा ॲलोवेराचा पल्प लावू शकता. ते लावून पण बाहेर गेला तरी लगेच एवढं टॅनिंग वगैरे होत नाही. ओके. आणि चेहऱ्याचा जो हे आहे pH लेवल किंवा तो मेंटेन राहतो किंवा टॅनिंग वगैरे पण होत नाही. आणि उन्हात जाऊन आल्यानंतर चेहरा फक्त स्वच्छ थंड पाण्याने धुवायच्या, नॉर्मल पाण्याने. आणि एखादा गुलाब पाणी असेल घरात किंवा कॅम्फर वॉटर पण असतं, कापूर घातलेलं पण असतं, ते आपण तयार करायला लागतात वेगळे कस्टमाइज. मग ते तुम्ही असं कॉटन बॉलनी नुसता चेहरा क्लीन करणं, तर त्यांनी पण थोडंसं गार असं बरं वाटतं. उन्हाळ्यामध्ये काकडीचं हे लावू शकतो आपण, किस करून त्याचा जस्ट असं हे लावू शकतो किंवा काकडी फिरवू शकतो चेहऱ्यावर, ते पण असं थंड छान काम करतं. आय कॅन फील की काकडी बेसन छान इफेक्ट दिसतो त्याचा, असं गार असं. मस्त. ओके. सो याला लागूनच माझा अजून एक प्रश्न आहे की अँटी एजिंगमध्ये आपण काय काय करू शकतो, कारण की जसं तुम्ही मगाशी म्हणालात की सेलिब्रिटीज फार वेगळ्या वेगळ्या ट्रीटमेंट्स केल्या जातात तिकडे, हो, फिलिंग, बोटॉक्स वगैरे वगैरे भरपूर काय, म्हणजे ते नावंही खूप अवघड आहेत. सो आपण ॲज अ नॉर्मल पर्सन किंवा एक जनरलाइज जे आपली लोक आहेत ते काय गोष्टी फॉलो करून त्यांचं जरा स्किनचं एजिंग कमी करू शकतात? घरातल्या घरी तुम्हाला जर अँटी एजिंग इफेक्ट हवा असेल तर तांदळाचं पाणी जे आहे, तांदूळ धुतलेलं पाणी, ते खूप छान अँटी एजिंग काम करतं. ते कोरियन लोकांमध्ये ते खूप कॉमन नाही किंवा बरेचसे रील्स किंवा ज्यात बघितलं की ग्लास स्किन इफेक्ट जो आहे तो तांदूळ धुतलेल्या पाण्यापासून, किंवा फक्त ते भिजत ठेवायचे तांदूळ 12-24 तास, आणि ते वरचं पाणी जे आहे ते त्यांनी वॉश करायचं. इव्हन हेअर्सला पण ते ॲज अ कंडिशनर म्हणून छान काम करतं. पण थोडेसे असे ड्राय होतात की त्यामुळे मला वाटतं नॉर्मल वॉटरनी परत ते वॉश करायला लागतं. पण काही काळासाठी आपल्याला एक ग्लॉसी किंवा असं हे छान फील येतो त्याने. नंतर स्किन टाईटनिंग इफेक्ट जे आहे ना, ते या तांदूळ धुतलेल्या पाण्याने छान होतो. तसंच ते तुरटी पण आपण फिरवू शकतो, त्यांनी पण एजिंग साईन्स किंवा थोडेसे हे रिंकल्स वगैरे कमी होतात. किंवा सगळ्याच त्वचा विकारांमध्ये आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुरटी फिरवून तुम्ही आंघोळ केलात बरोबर तर छान फरक पडतो. नंतर अंड्याचा जो पांढरा हे असतो, व्हाईट कलरचा जो भाग आहे, तो पण तुम्ही ॲज अ लेप चेहऱ्याला लावू शकता. आणि मग तो नंतर काढताना असं तो आपला पील ऑफ मास्क कसा असतो तसा तो पील निघतो. मग तो निघताना ते बरोबर आपल्याला स्किन नंतर आपल्याला जाणवते की खूप असं टाईट आणि छान झालेली आहे. तर घरच्या घरी हे स्किन टाईटनिंगचे किंवा अँटी एजिंग हे रेमेडीज करू शकतो. आणि मसूर डाळ पण छान काम करते या ठिकाणी. तर मसूर डाळीचं तुपामध्ये भाजायला सांगितलेलं आहे, एक रेफरन्स पण आहे. ग्लास स्किन इफेक्टसाठी किंवा आपली छान स्किन होण्यासाठी मसूर डाळ गाईच्या तुपामध्ये भाजून त्याचा लेप करायचा सलग 7 दिवस चेहऱ्याला. आणि मग छान आपली स्किन ग्लो करते इंटरनल, आणि ते तसा ग्लास स्किन इफेक्ट होतो. आणि अँटी एजिंग किंवा डी टॅनिंग वगैरे इफेक्ट छान दिसतो मसूर डाळीच्या पिठाने. ते तुम्ही ॲज अ स्क्रब म्हणून डेली आंघोळीच्या वेळी पण लावू शकता मसूर डाळ. त्याच्यामध्ये कस्टमाइज तुम्ही थोडंसं हळद घालू शकता, आंबे हळद किंवा चंदन घालू शकता, असं पण तुम्ही करू शकता तुमच्या स्किनच्या ह्याच्यानुसार. ग्रेट. आणि दुसरं म्हणजे जर तुमचे खूपच एजिंग जास्त वाढले असेल किंवा बरेच प्रमाणात, आता माझ्याकडे एक पेशंट होता, ते असे इथे कावळ्याचे क्रोज फीट्स म्हणतात, दोन्ही डोळ्यांच्या इकडे अशा रेषा येतात, त्याला क्रोज फीट्स एक होते त्याला. नंतर कपाळावरती पण असतात असे आपले जे 3 रेषा येतात त्या जास्त आहेत. तर अशा ह्यांना डॉक्टर्सची काही ट्रीटमेंट, स्पेशल ट्रीटमेंट्सची गरज पडते. मग आयुर्वेदिकनं आम्ही ह्यामध्ये नावरा फेशियल म्हणून एक प्रकार करतो.
मी आयुर्वेदिक फेशियल्स पण करते, मेडिफेशियल्स किंवा मशीन ट्रीटमेंट्स पण करते. मग त्याच्यामध्ये हे ॲक्च्युली केरळमध्ये जास्त प्रॅक्टिस करतात. एक तांदळाची पुरचुंडी करतात. मी मगाशी तांदळाचं पाणी सांगितलं, त्या पद्धतीने ते अख्खा तांदूळच शिजवून तो कापडात बांधायचा असतो आणि औषधी काड्यामध्ये मोस्टली त्रिफळा किंवा ज्येष्ठ मधच्या काड्यामध्ये तो हे करायचा, डिप करायचा आणि चेहऱ्यावरती तो असा हे करायचा, त्याचा शेक द्यायचा त्याचा. मग त्याने पण स्किन टाईटनिंग किंवा स्किन ग्लोईंग वगैरे असे रिझल्ट्स मिळतात. तांदळामध्ये जे काही B12 वगैरे अशा ज्या गोष्टी आहेत विटॅमिन्सच्या वगैरे, त्या सगळ्या स्किनमध्ये इन्फ्यूज होऊन आतमध्ये ते ॲब्झॉर्ब छान होतात. त्यात आणि ते आपण हे काढे वगैरे ॲड केले किंवा त्याच्या आधी फेशियल मसाज केलेला असतो औषधी तूप पाणी वगैरे, तर ते आणखी छान रिझल्ट्स मिळतात त्याचे. आपण हे इव्हन माझी एक बेंगॉलची पेशंट होती, ती लांब असल्यामुळे मी तिला इथून पार्सल केले होते ते तांदळाच्या ह्या तांदूळ आणि ते बाकीचे मेडिसिनल हर्ब्स मिक्स करून. मग तिने घरच्या घरी ते तसं केलं होतं आणि तिची सॅगिंग स्किन होती. इथे असं 50+ एज होतं आणि ते असे खाली असे खूप असं सॅगिंग झालं होतं स्किनचं, असे ओझं होऊन असं काहीतरी खाली असं लटकतं ना तसं झालं होतं. मग ते तिने बिफोर आफ्टरचे फोटो रोज महिनाभर तिने ते तसं स्टीम घेऊन ते त्या पुरचुंडीने शेक वगैरे घेतला होता नावरा फेशियलचा. मग त्यात तिची पूर्ण नॉर्मल झाली होती स्किन, पण छान स्किन टाईटनिंग इफेक्ट दिसला होता तिच्या बाबतीत. मग त्यामुळे आपलं पण काय ते ट्रीटमेंट्स किंवा हे इतके प्रगत त्या काळी होते की आता पण हे आहे, फक्त ते आपल्याला प्रॅक्टिस करणं जरा असं आपल्याकडून कमी पडतं. मग ॲलोपॅथिकमध्ये आता सध्या जे एस्थेटिक क्लिनिक्स आहेत, मोठे मोठे इन्स्टिट्यूट्स आहेत, ते सगळे मशीन्स वापरतात. त्यामध्ये हायड्रा फेशियल एक वापरतात. तर ह्या मशीन्समध्ये काय करतात, वेगळे सिरम्स असतात. मग ते सिरम्स पण बेसिकली मोस्टली आपण बघू तर त्याचे बेस थोडेसे आयुर्वेदिकच आहेत, की ज्यामध्ये कॅरेट सीड असतं किंवा ज्येष्ठामध्ये असतं, लिक्युराईस असतं आणि बरेच काय काय असतात, किंवा म्हणजे हे जे नॅचरल घटक जे आता सांगितले ना, त्याचा एक्स्ट्रॅक्ट काढून केलेले ते सिरम्स असतात. मग ते सिरम्स आता सध्या बरेचसे ऑनलाईन पण अवेलेबल आहेत, त्यामुळे ते बरेच कॉलेजमधल्या मुली वगैरे डिरेक्टली ऑनलाईन म्हणजे ऑर्डर करून यूज करतात. ॲक्च्युली ते चुकीचं आहे. तुमच्या स्किन टाईपनुसार स्किन स्पेशलिस्टकडे जाऊनच यूज पाहिजे. आणि सिरम्स ही अशी गोष्ट की डिरेक्टली चेहऱ्यावरती न लावता ते मशीन ट्रीटमेंट्समध्ये आम्ही काय करतो, ते जेलमध्ये वगैरे मिक्स करतो आणि मग मिक्स करून मग ती जेल लावतो चेहऱ्याला आणि मग ते मशीन्स फिरवतो. मग त्याच्यामध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सीचं मशीन आहे, म्हणजे रेडिओ वेव्ज, अल्ट्रासाऊंड वेव्स असतात, रेडिओ फ्रिक्वेन्सीचे वेव्स असतात, ते आतमध्ये त्या स्किनमध्ये ते सिरम बरोबर हे करतात, ते ॲब्झॉर्प्शन जास्त होतं त्याचं. आणि त्याच्याबरोबर मायक्रोडर्माब्रेशन आहे, मायक्रो निडलिंग एक प्रोसेस आहे, PRPची एक प्रोसेस आहे, प्लाझ्मा प्लेटलेट रिच प्लाझ्मा, म्हणजे आपल्याच बॉडीमधलं रक्त काढून त्यातला प्लाझ्मा सेपरेट करायचा असतो आणि त्या प्लाझ्मामध्ये प्रोटीन्स असतात. मग ते प्रोटीन्स आपण केसांच्या ठिकाणी इंजेक्ट केले तर हेअरफॉल कमी होऊन हेअर ग्रोथ होते. चेहऱ्याच्या ठिकाणी इंजेक्ट केले तर मग आपले स्किन ग्लो होणं, अँटी एजिंग, रिंकल्स वगैरे कमी होणं, अशा गोष्टी होतात. त्यामुळे अशा ह्या पण सगळ्या मॉडर्न म्हणजे ॲलोपॅथिक ट्रीटमेंट्स आहेत, ज्या पाश्चात्यांकडून आपल्याकडे आलेत, आता आपण पण प्रॅक्टिस करतोय. मग त्यामुळे ते मी तरी क्लिनिकमध्ये असे दोन्हीचं कॉम्बिनेशन पेशंटच्या ह्याच्यानुसार करते. ग्रेट. सो मला तर पहिल्यांदाच कळालं की आयुर्वेदिक फेशियल पण केलं जातं. दॅट्स रिअली नाईस. सो आय थिंक मला असं वाटतं भरपूर सारी माहिती तुमच्याकडून आम्हाला मिळाली. सो तुम्हाला पण मॅडमशी कनेक्ट करायचं असेल तर डिटेल्स मी डेफिनेटली आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. मॅडमशी कशा पद्धतीने कॉन्टॅक्ट करू शकता, त्यांना ऑनलाईन कन्सल्ट डेफिनेटली तुम्ही करू शकता. हो, नक्कीच. आणि जर तुम्ही कोल्हापूरच्या जवळपास असाल तर तुम्ही डेफिनेटली मॅडमच्या क्लिनिकला व्हिजिट करू शकता. या ज्या ट्रीटमेंट्स मॅडमने सांगितल्या, पंचकर्माबद्दल मॅडम काही बोललेल्या आहेत, भरपूर साऱ्या ट्रीटमेंट्स पंचकर्मामधल्या त्यांनी सांगितल्या, त्याच्यावरून त्यांचं किती सखोल नॉलेज आहे या सगळ्या गोष्टींमध्ये. ऑलमोस्ट त्यांनी सांगितलं 12 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्यांना. तर या सगळ्या गोष्टी आणि आज खूप छान मला असं वाटलं की हा पॉडकास्ट खूप त्यांच्याकडून आपल्याला बहुमूल्य नॉलेज आपल्याला या पॉडकास्टचं मिळालं. अँड आय होप तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल, तुम्ही एन्जॉय केला असेल. सो तुम्हाला या पॉडकास्टबद्दल काय वाटलं, कसं वाटलं ते नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आणि असेच कोणते विषय तुम्हाला ऐकायला आवडतील, असे कोणते गेस्ट तुम्हाला आपल्या पॉडकास्टवरती इन्व्हाइट केलेले आवडतील ते पण आम्हाला नक्की कळवा. आणि थँक्यू सो मच, तुम्ही सगळ्यांनी हा पॉडकास्ट ऐकलात आणि प्रतिसाद दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि मॅडम तुमचेसुद्धा आमच्या या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही आलात, तुमची एवढी नॉलेज जे आहे तुमचं ते तुम्ही एवढं छान प्रकारे मांडलात, शेअर केलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मलाही स्नेहयोग या पॉडकास्टमध्ये आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद. मी तुमची खूप आभारी आहे. येस, थँक्यू सो मच मॅम.